नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, प्रत्येक माणसं प्लॅनिंग करत नाही पैशाचं। त्याचं कारण सांगतो। वेळ आलेली नसते किंवा पैसे नसतात। मित्रांनो, पैसे नसतात आणि आपले प्रॉब्लेम, आर्थिक प्रॉब्लेम ह्या जगामध्ये कुणीही आपल्याला मदत करत नाही किंवा रिपेअर करत नाही। जसं डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैसे न देता आपला ट्रीटमेंट दिली जाते का? आणि पैसे देऊन ट्रीटमेंटची गॅरंटी आहे का? मित्रांनो, हे सत्य आहे। कारण पैसे घेऊन सुद्धा गॅरंटी नसते आजार दुरुस्त व्हायची, परंतु आपण डॉक्टरकडे जातो कारण मार्ग तो एकच असतो की दिलासा मिळेल। तसंच आहे मित्रांनो, पैशाचा प्रॉब्लेम वेळ आल्यास सुटत नाही आणि कोणी पैसे देत नाही आणि उलटा परिणाम होतो की आपलं जास्त व्याज घेतलं जाते किंवा आपल्याला मानसिक त्रास पण होतो। पैसे मिळत नाहीत कामासाठी, प्रॉपर्टी कमी पैशात विकावं लागते, सोनं चांदी घट घेऊन विकावं लागतं। मित्रांनो, हे असं का होतं त्याचं कारण सांगतो। पैसे तर सगळेच कमवतात, प्रॉब्लेम सगळ्याला आहेत, परंतु त्याचं ट्रीटमेंट किंवा त्याचं प्लॅनिंग केलं जात नाही। दुर्लक्ष केल्यामुळेच प्रॉब्लेम वाढतो। जसं आपण जेवणच नाही केलं तर शारीरिक कमजोरी तयार होईल का नाही? प्रॉब्लेम वाढेल का? आपण जेवण का करतो? जगण्यासाठी। तसं जगण्यासाठी लागणारे पैसे जर नाही ठेवले तर कुणीही देणार नाही। आणि मित्रांनो, काय एक साधी गोष्ट आहे, आपण प्रत्येक गोष्टी आपण समजा मोबाईल घेतला, आपण पैसे देऊन घेतो ना, पैसे मोजतो आपण, त्याच्यामुळे लगेच स्क्रीन गार्ड लावतो। परंतु माणूस हा निसर्गातनं परमेश्वराची देणगी आहे, त्याला पैसे मोजले नाहीत, त्याच्यामुळे आपण त्याची गॅरंटी घेत नाही किंवा आपल्याला काही घडलेलं नसतं, काही प्रॉब्लेम आलेला नसतो। आता बघा, काही लोक म्हणतात मरायचं सगळ्याला आहे, माहिती आहे, परंतु वरवर न बोलतात, आतून त्यांना खरं वाटत नाही किंवा वेळ आलेली नसल्यामुळे त्याचं महत्त्व कळत नाही किंवा सिरियसपणा राहत नाही। आणि हाच मोठा धोका होतो। कुठल्याही गोष्टीत तुम्ही काळजीपूर्वक सिरियसपणाने वेळेला जर केलं तर नक्की फायदा होतो। जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि वर्षभर केला तर काय होईल? फायदा होईल ना। कुठल्याही रुग्णानं वेळेला ट्रीटमेंट घेतली तर फायदा होईल ना। घराला आपण सुरक्षित लॉक लावलं, दारावर दार लावलं, काळजी घेतली तर फायदाच होईल, नुकसान नाही होणार। परंतु मित्रांनो, आमचा अनुभव सांगतो, बरेच लोक टाळाटाळ करतात, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या नावावर पैसे ठेवण्यासाठी टाळाटाळ करतात आणि काही लोक चुकीच्या ठिकाणी पैसे ठेवतात। गुंतवणूक सगळीच चांगली असते, वाईट नसते, परंतु प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे। जसं आपण पैसे कमवतो, परंतु सगळे एकाच गोष्टीला वापरत नाही, प्रत्येक गोष्टीतनं आपण मुलांच्या शिक्षणाला, संगोपनाला, कपडाला, राशन, भाडं सगळ्यासाठी यूज करतो ना, म्हणजे सगळ्या गरजा भागवतात। सगळ्या गरजा भागवण्यासाठी आपण सगळ्यासाठी पैसा वापरतो का नाही? तसंच आहे, सगळ्या गुंतवणूक कामाच्याच आहेत, परंतु अतिशय महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे भविष्य, फ्युचर। आणि तिथं जास्त गॅरंटी पाहिजे, कारण माणसाला कधी कुठल्याही व्यक्तीला डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे 3 मोठी संकट आहेत। ही कधी कुणाच्या वाट्याला येतील हे सांगता येत नाही। जसं आपण प्रवास करताना गाडीला 2-2 ब्रेक असतात ना, घेर असतात कमी जास्त वेग करण्यासाठी, 4 व्हीलरला स्टेअरिंग असते, एवढं सगळं असून आपण काय करतो? गाडी काळजीपूर्वक चालवतो का नाही? नाही चालवलं तर काय होईल? हे सगळं असून साहित्य साधनं नुकसान, ॲक्सिडेंट होतो। बघा, काही गाड्या स्पीडनं चालवतात, निष्काळजीपणामुळे, म्हणतात ना, आपण रोडवर लिहिले असते, नजर हटी दुर्घटना घटी। म्हणजे आपण जर नजर जर आपण नाही पुढे ठेवली, काळजी नाही घेतली तर सगळं हे साहित्य असून, साधनं असून सुद्धा आपल्याला नुकसान सहन करावं लागतं। तसंच मी नेहमी सांगतो, घरातल्या वस्तू असतात बघा, घरात आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, कंपाऊंड असतं गेटला, एवढं सगळं असून सुद्धा चोरी होती का नाही? आणि मग शेवटी कोण नुकसान भरून देते का? पोलीस स्टेशनमध्ये केस करावं लागतं, बऱ्याच काही गोष्टी आहेत। आपल्या जी वस्तू हरवल्या त्याचा प्रूफ द्यावा लागतो। म्हणजे आपल्याच वस्तू असून सुद्धा आपल्याला नुकसान भरपाई मिळेल गॅरंटी नाही। परंतु मित्रांनो, 2 असे ॲग्रीमेंट आहेत, नुकसानीचा करार आणि इन्कमचा करार, ते करणं गरजेचं आहे। त्याचं महत्त्व बऱ्याच लोकांना वेळ निघून गेल्यास कळतं। आणि हे जे मध्यम उत्पन्न गटात आणि कमी उत्पन्न गटात जी लोक जी त्रासात आहेत, त्याचं कारण तेच आहे। तुम्ही चांगल्या गोष्टीला जर महत्त्व नाही दिलं तर चांगल्या गोष्टीचे दुष्परिणामच होतात, दुसरं काही वेगळं नाही। मग प्रॉब्लेम जे माणसाला तयार होतात ते केवळ आणि केवळ चुकीच्या वेळी तुम्ही त्याचे ॲक्शन उचलल्यामुळं।
जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे, घराची चोरी झाल्यावर दार लावून उपयोग आहे का? काळजी जेवढी घ्यायची तेवढी अगोदर घ्यायला पाहिजे, म्हणजे फायदा होतो. पुन्हा कळून उपयोग होत नाही. बऱ्याच दुर्घटना घडल्यानंतर लोक सांगायला येतात हळूहळू गाडी चालवायला पाहिजे होतं, गाडी तिथं न्यायलाच नाही पाहिजे होती. अनेक लोक पर्याय देतात, परंतु मित्रांनो ते अगोदर देतात का पर्याय? परंतु आम्ही देतो तुम्हाला अगोदर पर्याय. बऱ्याच जी घटना घडतात, अनेक घटना घडतात, नंतर किती चर्चा चालते. कुठल्याही घटना, नैसर्गिक असो मानवी संकट असो कुठलेही, नंतर किती सजेशन किती येतात, लोक किती मार्गदर्शन करतात. ते लोक अगोदर का करत नाहीत? कारण कोणालाच माहीत नाही उद्या काय घडणार आहे. परंतु आपल्याला माहिती नसूनसुद्धा आपल्याला त्याचं प्लॅनिंग करता येते, ते आम्ही सांगतो आहे. तुमचा उद्या प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनच सांगतो आहे आम्ही. आणि तुम्ही का चालढकलपणा करताय त्याचं कारण आहे की तुम्ही निसर्गातनं तयार झाले, तुम्हाला पैसे देऊन आणलेलं नाही. जसं आपण मोबाईल पैसे देऊन विकत घेतो ना वस्तू कुठल्याही, त्याला आपण सिक्युअर करतो. घरातल्या टी व्ही, कपाट, सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो, घरातल्या वस्तू ठेवतो का नाही आपण. घर दार लावून जातो का नाही, दारावर दार चांगलं लॉक घेतो आपण, लॅचचं किंवा गोदरेजचं कुलूप घेतो, साधं घेत नाही आपण. जास्त सिक्युरिटी मिळण्यासाठी आपण करतो का नाही, आणि गेट लावतो, वॉचमॅन ठेवतो. बरेच लोक असतात का नाही, सिक्युरिटी करतात का नाही. एवढं करूनसुद्धा चोरी झाल्यावर आपण कुठून आपल्या नुकसान भरपाई मिळते? इन्शुरन्स हे टॉपेस्ट ग्रेटेस्ट काम आहे मित्रांनो. अतिशय तुम्हाला साथ देणारं काम आहे, आणि त्याला टाळ केली जाते. त्याचं कारण आहे सांगतो. कारण गरज एक आज नसते ना, नुकसान झाल्यावर नुकसानीची गरज आहे ना. जसं आजारी पडल्यावर डॉक्टरची गरज आहे ना. आपण नेहमी डॉक्टरच्या हॉस्पिटल समोरून जातो, डॉक्टर समोरून जातो, पण हॉस्पिटलमध्ये आतमध्ये जातो का ट्रीटमेंट द्या म्हणून? कारण आज तुम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही. फिजिकल प्रॉब्लेम आल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. तसंच आहे, लोक प्रॉब्लेम आल्यावर इन्शुरन्सकडे येतात आमच्याकडं. पण मित्रांनो हा फरक आहे की अगोदर करायला पाहिजे इन्शुरन्स, डॉक्टरकडं आजारी पडल्यास जावं लागतं, हा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे मी सांगतो की टाळाटाळ केली जाते. कारण त्याची आज गरज नाही ना. समजा आता लहान मुलं आहे 3-4 वर्षाचं, ती लग्नाला एक दिवस येणार आहे, त्याला शिक्षणाला पैसे लागणार आहेत, परंतु आईवडील काय म्हणतात, बघू नंतर. म्हणजे आपल्याच मुलावर आपण संकट तयार करतो. कारण पुढे कुठून येणार? जो माणूस 2,000 रुपये महिना भरू शकत नाही, तो 20 लाख रुपये कुठून आणणार आहे? मला सांगा ना, काय प्रोव्हिजन असतं? मग घर जागा विकणे, प्रॉपर्टी विकणे, टेन्शन घेणे, व्याजानं काढणे, हे दुष्टचक्र आपण निर्माण करतो. विधिलिखित कहाणी वेगळी असते मित्रांनो, आणि ही मानवनिर्मित कहाणी आहे, मानवनिर्मित संकट आहे. जसं भरपूर पाऊस पडला आणि तुम्ही धरणाची दारच उघडी ठेवली पावसाळ्यात, पूर्ण पावसाळा होईपर्यंत, आणि पुन्हा लावली तर काय होईल? पुन्हा म्हणून उपयोग आहे का पाऊस? म्हणजे पाणी प्यायला नाही. दोष कुणाला द्यायचा? ज्यांनी निष्काळजीपणा केला. तसं आपल्याकडं आता सगळे लोक निष्काळजीपणा करत आहेत. जवळपास जसं जसं काळ बदलत चालला आहे ना, तसं लोक उद्याचा विचार करत नाहीत. हे आमचा अनुभव आहे. बघा आता काही लोक व्यसनं करतात, त्याच्यावर लिहिलेलं आहे कॅन्सर होतं म्हणून, अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यात, तरी खातात. म्हणजे सांगूनसुद्धा लोक ऐकतात का? आज बघा कॅमेऱ्यामध्ये जर आपल्याला पकडलं, सिग्नल तोडलेला असेल किंवा काय असेल, आपण वन वेमधनं गेला तर आपल्याला पकडलं जातं आणि आपल्याला फाईन मारलं. जास्त वेग असेल का, हायवेला बघा स्पीडची लिमिट आहे, तरी लोक दंड भरतात आणि परत तसंच करतात ना. म्हणजे काय, ह्याचं आपल्याला संकटाला सुद्धा आज लोक मानत नाहीत. म्हणूनच संकट फार मोठं आलेलं आहे. पैसे पुरत नाहीत, पैसे उरत नाहीत, पैसे मिळत नाहीत, आणि पैशासाठी वन करत आज 10-20 हजारात लोक नोकऱ्या करतात. ही प्रॉब्लेम का आले? सगळ्यांनी निर्माण केली मित्रांनो. आणि ह्या प्रॉब्लेममध्ये जर सुटका करायची असेल तर एकच सांगतो, 20,000 जरी सॅलरी असेल तर 2,000 रुपये बाजूला काढून ठेवा. नसता तुम्ही स्वतःच संकटात याल, पण अख्खा परिवाराला तुम्ही संकटात टाकाल. कारण तुम्ही 2,000 नाही ठेवले तर तुमच्या मुलांच्या शिक्षणात 10 लाख रुपये 20 लाख रुपये तुम्ही कुठून आणणार? सांगा मला, काय प्रोव्हिजन आहे? आज पैसे कमवून आपलं प्रपंच चालत नाही किंवा आपला आर्थिक अडचणी असतात. उद्या पैसे कमवायचे बंद झाल्यावर कसं चालणार? आणि मित्रांनो आत्ता तर हल्ली काय झालेलं आहे, पूर्वी लोक प्लॅनिंग तर करायची, काळजी करायची, आत्ता तर अजिबात विचार करत नाहीत. लोक लगेच पैसे आले की खर्चून टाकतात, कर्ज काढून खर्च करतात. काही व्यक्ती तर आहे 2 व्हीलर 4 व्हीलर मोबाईल कुठल्याही वस्तू चैनीच्या वस्तूसाठी लोन काढतात आणि हप्ते फेडतात. आणि मग पैसे कमवायचे वय पण संपत, आणि तुमच्या गरजा जी आहेत, तुमच्या मुलांचे शिक्षण, लग्न, घर जागा जमीन घ्यायचे, मोठ्या गरजा, म्हातारपणाची पेन्शनची प्रोव्हिजन, हे सगळं तसंच राहून जातं. आणि शेवटी आपल्याला
मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास झाला की मानसिक होतो ना, आणि पुन्हा मग ट्रीटमेंट चालू होते आणि माणूस संपून जातो. काही काही लोक सुसाईड करतात ना, खेड्यापाड्यात 4-2 लाखासाठी सुसाईड करतात लोक. त्यांच्यासाठी ती मोठेच आहेत मित्रांनो. परंतु प्रोव्हिजन जर नाही केलं तर तुम्हाला तुमचं प्रोव्हिजन कुणी करून देणार नाही. कुणी कुणासाठी फुकट उरलेलं नाही मित्रांनो मदत करायला. आज व्याज कर्ज लोनसुद्धा मिळत नाही, व्याजानंसुद्धा लवकर पैसे मिळत नाहीत, ही परिस्थिती आहे. त्याचं कारण एक असतं की तुमच्या ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती वाईट होते त्यावेळेस प्रत्येकाला वाटतं की माझे पैसे परत येणार नाहीत. बघा, एखादा माणूस दिवाळखोर झाला त्याला बँक कुठली लोन देते का? मग हा प्रश्न फार मोठा आहे. मदत बघा, आता बरेच लोक म्हणतात कमजोर लोकांना मदत करणे, त्याचं कारण ते असतं कारण रिफंड येत नाहीत मुदल, कारण त्याची परिस्थिती वाईट असते ना. कोणीही स्वतःचं नुकसान करून घ्यायला जन्माला आलेलं नाही मित्रांनो. आपल्याला एक भूल असते की आपण बघू नंतर काहीतरी करू. बरेच लोक स्वतःची गॅरंटी देत असतात चुकीची. ज्यावेळेस तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही 2,000 रुपये महिना बचत करत नाहीत त्यावेळेस 10 लाख रुपये कुठून आणणार मला सांगा? प्रश्न आहे. आज तुमचा सॅलरी पुरत नाही महिन्याभर, शेवटला महिना अखेर तुम्हाला पैसे मागावे लागतात दुसऱ्याला. मित्रांनो, एक याच्यामध्ये आहे की खर्चावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे. खर्च आपण आणत नाही नियंत्रण. आता एका घरी 2-2, 3-3 मोबाईल आहेत मित्रांनो. मोबाईल तुमच्याच पैशाने घेता, माझा बोलायचा अधिकार नाही, परंतु काही गोष्टी सत्यासाठी बोलावं लागतं, पटो किंवा न पटो कुणाला. पूर्वी बघा ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे. खरोखर लोकांचं उत्पन्न वाढलं आहे का? खरोखर नोकऱ्या आता परमनंट आहेत का मला सांगा? कामाची गॅरंटी नाही. आता LED TV आहे, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता. पूर्वी मोटरसायकलची किंमत 50,000 होती, आता 1 लाख आहे. पूर्वी पेट्रोल 30 रुपये लिटर होतं, आता 105 आहे. मला सांगा, पूर्वी मोबाईलच नव्हता, आता एका घरी 4-4 मोबाईल आहेत. पूर्वी सुरुवातीला मोबाईल कीपॅडचा मोबाईल होता, आता अँड्रॉईड आहे. पैसे जास्त लागतात का नाही? रिचार्ज आहे. रिचार्जच्या किमती वाढल्यात का नाही? मला सांगा, प्रत्येकाला मोबाईल हे आवश्यकच वाटतंय, कारण सवय लावून घेतल्या. जसं तंबाखू खाणाऱ्याला, गुटखा खाणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात, त्याशिवाय आपण जगू शकत नाही असं वाटतं. काही लोकांना तर व्यसन केल्याशिवाय जमतच नाही. पैसे नसेल तर तरी कुठूनही आणून पैसे व्यसनं केली जातात. मित्रांनो, हे सवयीचा प्रश्न असतो. तुम्ही जेवढ्या स्वतःला चांगल्या सवयी लावाल तेवढं जीवन सुंदर बनणार आहे आणि तुमच्या पिढीचा विकास होणार आहे, तुमच्या कुटुंबाचा आर्थिक विकास होणार आहे. आर्थिक विकास कुठं असतो मला सांगा? जीवनामध्ये 2 चान्स असतात. एक, आपण एज्युकेशन चांगलं घेतलं तर चांगली नोकरी लागते किंवा व्यवसाय करताना तुम्हाला बुद्धी वाढते तुमची. आणि जर शिक्षण नाही घेतलं असेल तर दुसरा सेकंड स्टेप आहे की पैसे कमवून बचत करणे. जर पैसे कमवून बचत नाही केली तर तुम्ही दोन्ही चान्समधनं, जीवनाच्या 2 जे चान्स आहेत जीवनामध्ये, त्याच्यातनं तुम्ही एक्झिट होता आणि शेवटी तुमचं जीवन एकदम सजा होतं. जगणं म्हणजे अपराध्यासारखं जगावं लागतं. माणुसकी मिळत नाही, मानसन्मान मिळत नाही, अवहेलना होते, कोणीही आपल्याला काही बोलतं ऐकून घ्यावं लागतं मित्रांनो. म्हणजे ह्या कर्मासोबत तुम्हाला मानसिक त्रास फ्री मिळतो, फ्री आणि ॲडिशनल. कोणीही बोलतं आपल्याला, त्याचा काही संबंध नाही, तो पण पाठीमागं बोलून जातो की ह्या माणसानं एवढं केलं पण काही केलं नाही, म्हणजे आयुष्यभर कष्ट केले पण पैसे ठेवले नाहीत, म्हणजे ज्याचा काही संबंध नाही तो पण आपल्याला बोलत असतो. ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आपण जर पैसे बचत करायला टाळत असेल तर पुढे वाईट दिवस आहेत मित्रांनो. ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी विकून तर घर चालवतील, ज्याच्याकडे पैसे नाहीत तो काय करेल मला सांगा? जिवंतपणी सजा आहे का नाही? न गुन्हा करता सजा आहे. मला सांगा, हा गुन्हाच आहे मोठा. बचत न करणे हे फार मोठा गुन्हा आहे. जसं 4 व्हीलरला लायसन नसेल, इन्शुरन्स नसेल तर काय होतं? केस होते का नाही? 4 व्हीलर तुम्ही रोडवर घेऊन जाता आणि तुमचा जर व्हेकलचा इन्शुरन्स नसेल, गुन्हा दाखल होतो का नाही? आपल्या भारतामध्ये माणसाला इन्शुरन्स कंपल्सरी नाही, एक दिवस होणार. कारण त्याचं आहे की समाजातले बरेच व्यक्ती गरीब झाले तर देश गरीब होतो, देशाचं नुकसान आहे शेवटी. मग आपण हा जे गुन्हा करतो दिसत नाही आपल्याला, आपण त्याला गुन्ह्याला गुन्हा म्हणत नाही. आपण चूक करतो त्याला आपली चूक वाटत नाही, कारण स्वतःचा पेपर स्वतः तपासल्यावर चुका दिसत नाहीत. आपला पेपर कोणी तर तपासावं लागतं. शाळेतले जे शाळा कॉलेजमधले पेपर स्वतः विद्यार्थी तपासतात का? अधिकार आहे का? दिला तर काय होईल? 100 पैकी 100 मार्क देतील प्रत्येकजण. तसंच आहे इन्शुरन्सच्या बाबतीत. बऱ्याच लोकांना हे पटत नाही. लोक म्हणतात काय बघू नंतर, काय फायदा नाही, असे म्हणणारे भरपूर लोक आहेत मित्रांनो. फायदा तोटा कधी कळतं? वेळ आल्यास. जसं रात्री आपण रिक्षाला डबल रेंट देतो का नाही,
का वेळ असते रात्रीची. तसं एमर्जन्सी पिरियडमध्ये जास्त व्याजानं पैसे काढतात की लोक. मग एमर्जन्सी आपण निर्माण करतो, वेळ असताना वाया घालवतो. मित्रांनो, वेळ ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. कुणाचं आयुष्य किती उरलेलं आहे माहीत नाही, आणि जे आज आपल्या हाताने निघून जाते ते आपण वेस्ट करतो, वाया घालवतो आणि संकट निर्माण करतो. कारण चांगल्या गोष्टी नाही गेल्या की वाईट घडत असतात. हा निसर्गाचा नियम आहे. एखादा खड्डा केला तर त्याच्यातली माती जर काढली तिथं खड्डा बनतो का नाही? तसंच आहे मित्रांनो, तुम्ही चांगलं नाही काम केले की वाईट होतं. शेतकऱ्याने पेरणी नाही केली की गवत उगवतं. विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केले की नापासचा मार्क तयार होतो. एखाद्या रुग्णाने ट्रीटमेंट नाही घेतली की आजार वाढतो. हे निसर्गाचं चक्र आहे नाही, परंतु आपल्याला ते दिसत नाही डोळ्याला. कारण काय होतं, आपल्या चुका आपण बरोबर आहे म्हणूनच खरं चालत असतो आणि सांगणाऱ्याचा राग येतो आपल्याला. आता बघा ना, आम्ही कित्येक लोकांना कितीतरी वेळा फोन करतो, उचलत नाहीत, आणि प्रॉब्लेम आले तेच पळत येतात आमच्याकडं. फोन उचलत नाहीत, टाळाटाळ करतात. मित्रांनो, हे तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यासाठी करायचे आणि तुम्हीच टाळाटाळ करताय. हा मोठा अपराध आहे, गुन्हा आहे, तो दिसत नाही. म्हणून तर 4 व्हीलरला इन्शुरन्स कंपल्सरी केला आहे. माणसाला नाही, त्याच्यामुळे माणसं टाळतात. उद्या माणसाला कंपल्सरी केलं तर इन्शुरन्स माणसं पण काढतील. सरकार जे करायचं ते करत नाही, कारण लोकांच्या मनाप्रमाणे चालतात तसे कायदे बनवले जातात. जसं आता शाळा कॉलेजमध्ये नापास करायचं नाही, मारायचं नाही, हा कायदा काढला आहे ना. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये 3 वर्षे बचत सक्तीची होती, परत 2 झाली, आता 1 झाली. जे काय करतो आपण, हे जे आपण पळवाट काढतो ना, त्याच्यानंच आपल्याला अधिक संकट वाढतं. जसं एखादा रुग्ण आजारी असलं तर नंतर जाऊ दवाखान्यात, नंतर जाऊ असं टाळटाळ केलं तर काय होईल, आजार वाढत जाईल. एक दिवस औषधी काही करणार नाही, डॉक्टरही काही करणार नाही, पैसे पण काही करणार नाहीत. पैसेही जातात आणि माणूसही जातो. असे प्रकार घडतात ना. म्हणून जसं गाडी वेगानं जर चालवली तर काय होईल, ॲक्सिडेंटमध्ये मोठी हानी होती. जेवढा वेग तेवढं धोका. जसं जास्त इंटरेस्टच्या जी काही योजना असतात ना, तिथं जास्त धोका असतो. ती धोका बघत नाहीत लोक, इंटरेस्ट बघतात, म्हणून तर फसतात. मल्टी मार्केटिंग कंपन्या, बँका, लोक कितीतरी फसतात ना. मित्रांनो, सर्वप्रथम आपलं उत्पन्न सिक्युअर केलं पाहिजे, आणि हे फ्री मिळतं. मला सांगा, घर सुरक्षित राहण्यासाठी आपण कंपाऊंड लावतो, दारावर दार लावतो, गेट लावतो, वॉचमॅन ठेवतो, कॅमेरे लावतो. हे सेफ्टीचे साधनं आहेत ना. ह्याच्यानं काय पैसे मिळतात का? समजा गोदरेजचं कुलूप आणलं 2,500चं आणि 10 वर्षाला त्याचे 5,000 रुपये होतात का? तसं कधी होतं का? मग का करतो आपण? घराला कुलूप का लावतो? गाडीला ब्रेक का लावतो? लावायचे नाही ना. तसंच आहे, मोबाईल घेतले स्क्रीन गार्ड लावतो का नाही आपण? उशीर का करत नाही? आणि केलं तर काय होईल? स्क्रीन खराब होईल. तसंच माणसाचं सुद्धा तसंच आहे. उशिरा इन्शुरन्स करून मिळत नाही. 2 इन्शुरन्स करणं गरजेचं आहे. एक मेडिक्लेम आणि एक LIC. आता काल परवा उदाहरण घडलेलं आहे 2 दिवसापूर्वी. हॉस्पिटलमध्ये ते पैशाच्या अभावामुळं लेडीजचा मृत्यू झाला ना. दीनानाथ हॉस्पिटल पुणे येथे काय झालं, 2 दिवस झालं ना, पैशामुळे झालं ना. मग असे प्रॉब्लेम येतात. बरेच लोक म्हणतात सरकारी योजना आहेत, सरकारी हॉस्पिटल आहेत. मित्रांनो, हे रोज असे घडतात प्रकरणं. बघा ना, हॉस्पिटलनं पैसे भरायला सांगितलं, घरच्याची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे काय घडलं, त्या लेडीचा डेथ झाला मित्रांनो. कारण कुणालाच कुणाचे काही पडलेलं नाही. बघा, पैसे आहे तर माणसाचं जीवन आहे. कालचं उदाहरण पहा तुम्ही. असंच सगळीकडे घडते, कुणीच कुणाचं नाही मित्रांनो. पैसे जपून वापरा, कमी खर्च करा आणि बचत करा, आणि LIC ऑफ इंडियामध्येच करा, कारण ही भारत सरकारची संस्था आहे, भरपूर पैसे मिळतात. मित्रांनो, हे कालचं उदाहरण पहा. दीनानाथ हॉस्पिटल पुणेतलं बघा, अशी परिस्थिती आहे. पैसे डिपॉझिट न केल्यामुळे ॲडमिट करून घेतलं नाही, धोका वाढला का नाही? तसंच आहे मित्रांनो. आपल्याला वेळ असताना आपण प्लॅनिंग न केल्यामुळे संकट होतात, आणि संकट तयार होतात. त्याचा फायदा प्रत्येकजण घ्यायचा प्रयत्न करतो. आपण दुसऱ्याला चान्स देतो, आपली परिस्थिती स्वतः खराब करतो मित्रांनो. त्याच्यासाठी आम्ही सांगतोय ना, आम्हाला टाळाटाळ केली जाते, आमचे फोन उचलले जात नाहीत. मित्रांनो, तुम्ही धोका निर्माण करताय. ऐन वेळेस तुमची प्रॉपर्टीसुद्धा विकणार नाही, कोणी घेणार पण नाही. आणि महागाईंच्या हिशोबाने इन्शुरन्स पाहिजे, आपल्या इन्कमच्या नियमाप्रमाणे इन्शुरन्स पाहिजे. बरेच लोक 1 लाख 2 लाखाची पॉलिसी काढतात. काय होतं 1 लाख आणि 2 लाख? तुमचं जी इन्कम आहे, समजा 50,000 रुपये उत्पन्न असेल, 30 वर्ष वय असेल, तर पैसे किती कमवणार आहे माणूस? 60पर्यंत 1,80,00,000 तेवढा इन्शुरन्स पाहिजे.
कारण उद्या देव न करो अशी कोणाच्या जीवनात घटना घडू नये. तसं जर घडलं तर काय होईल, आपल्याला पगार सॅलरी सिक्युअर होईल. घडो किंवा न घडो आपल्याला पैसे जास्त मिळाले पाहिजे का नाही. एका साईडला इन्कमचं वर्ष कमी होतं आहे, एक वेळ असं येणार आहे की आपलं उत्पन्न बंद होणार आहे. माहिती आहे ना सगळ्याला. माहिती असून काम न करणं म्हणजेच आपण स्वतःहून खड्ड्यात जाणं किंवा स्वतः नुकसान ॲक्सेप्ट करणं, वाढवणं असं आहे. आपण निर्जीव वस्तूला सांभाळतो आणि माणसाला सांभाळत नाही. कारण निर्जीव वस्तूला आपण विकत घेतलं आहे, माणसाला विकत नाही. निसर्गानं दिलेलं आहे, फुकट मिळाले जीवन, त्याची कदर नाही. एक दात बसवायचं तर 25,000 रुपये लागतात. 32 दातं फुकट मिळाले, अख्खं शरीर मिळाले. हे जर पैसे देऊन आणलं असतं तर. आपण बघा ना, काही सालगडी असतात खेडेगावात शेतकऱ्याकडे, किंवा काही कंपन्यात असतात, काही बघा ना कामगार लोक असतात, कपड्याचे दुकान, हार्डवेअरचे, कुठलेही नोकर वगैरे किंवा असतात. त्यांना पगार चालू असतो त्यावेळेस ते मालक सारखं सतत मागं लागतो का नाही. मोठ्या मोठ्या कंपनी सुपरवायझर असतो, प्रोडक्शनमध्ये एवढं काम झालं पाहिजे, तेवढं काम झालं पाहिजे असतो का नाही मागं. जसं शेतात शेतकरी बैल नांगरण असते ना, त्यावेळेस बैल हाकतो का नाही तो, तसं आपल्या पाठीमाग सुपरवायझर असतो. छोटं दुकान असेल तर मालक असतो, कारण त्यांनी पैसे मोजलेत ना. मग तुम्हाला तुमचं जीवन हे फुकट मिळालं, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कदर नाही. आणि ही जीवन एक दिवस पैसे कमवायचे बंद होणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. माहिती तर सगळ्या जगाला आहे, परंतु सगळे लोक श्रीमंत का झाले नाही, सगळे लोक सुखी का होत नाहीत. सुख दुःख कर्म श्रेष्ठ असल्यावरच होतं. कर्मावरच अवलंबून आहे सगळं. तुम्हाला त्रास व्हायचे का, तुम्हाला सोय पाहिजे का गैरसोय, हे तुमच्या कर्मावर आहे. कर्म करताना त्रास होतो म्हणून बरेच लोक टाळाटाळ करतात. बघा ना, शाळा कॉलेज तेच असतं, पण काही विद्यार्थ्याला 80%, काही विद्यार्थ्याला 60%, काही विद्यार्थी नापास, असं का होतं. तुम्ही जेवढं सिरियसपणे बघाल आणि प्लॅनिंग कराल तेवढं तुमचं यश आहे, पुढचं सुखी दिवस आहेत. सुख दुःख मार्केटमध्ये दुकान नाही मित्रांनो, हे कर्मानंच घडतं. काही लोक आत्महत्या करतात, काही लोक ट्रीटमेंट घेतात. असं का होतं, कर्म तपासा. काही लोक कर्जबाजार आहेत, काही लोक FD करतात. मला सांगा, काही डॉक्टर ऑपरेशन करतो आणि पेशंट माणसंच असतात दोन्ही पण काही ऑपरेशन करतो घाबरत नाही, पेशंट ऑपरेशन करताना घाबरतात. त्याला भुलीचं इंजेक्शन द्यावं लागतं, त्याला समजून सांगावं लागतं. का, कारण त्याच्याविषयी ज्ञान नसतं आणि प्रॅक्टिस नसते. काही डॉक्टर बघा, एक्सपर्ट डॉक्टर पटापट ऑपरेशन करतात कॉन्फिडेंटली, आणि काही पेशंट घाबरतात ऑपरेशन करायला. ही ज्ञानाचा अभाव असतो मित्रांनो. चांगलं ज्ञान. आता लोक अज्ञानी आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु 75 ते 80% लोक निरक्षर आहेत, त्याला अज्ञान आहे त्यांच्या पाठीमागे, त्यांना माहितीच नाही. आता बघा, सरकारनं सुद्धा पेन्शन बंद केली आहे का पेन्शन. मग आपण कसं जगणार, म्हातार तर होणार. ही खोटी गोष्ट आहे का. आपल्या मुलांच्या शिक्षणाला लग्नाला कोणी पैसे देणार आहे का. तुम्हाला 22,000 कमी पडले तर कोणी देईल का, कोणीच देणार नाही. मग खर्च कमी केला तर पैसे बचत होतील ना. आणि LIC का ठेवायची, ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. पूर्वी 15 वर्षे 20 वर्षे आपल्याला बेनिफिट मिळायचा, आता आयुष्यभर मिळतो. मग आपण का घेऊ नये. माहिती असून न करणं म्हणजे स्वतः संकट वाढवणं आणि धोका तयार करणं. जीवन तर पहिलेच धोकेदायक आहे. कधी माणूस येईल, कधी जाईल माहीत नाही. जन्म कधी व्हायचा, मृत्यू कधी व्हायचा कोणाच्या हातात आहे का. मग माहीत नसताना, जसं घराला उघडं ठेवल्यावर चोरी होईल का नाही, तसं आपण उघडं ठेवलं आहे आपलं शरीर, त्याचं इन्शुरन्स काढलेलं नाही. आणि इन्शुरन्स फुकट मिळतो मित्रांनो. घराला बंगल्याला आपण कुलूप लावतो, दारावर दार लावतो, वॉचमॅन ठेवतो, याचा खर्च आहे का नाही. संरक्षणाचा खर्च आहे का नाही. सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो, त्याला भाडं द्यावं लागते का नाही. इथं जे पैसे तुम्ही देता ते पण वाढून मिळतात, म्हणजे फुकट रिस्क कव्हरेज मिळतं. 2,000 भरले की 10 लाखाचा बॉन्ड मिळतो, आपण देतो. आणि बँका 10 लाख भरलेले 1 रुपया पण परत देत नाही, शटर डाऊन करतात, बंद पडतात कितीतरी बँका. आपण रोज पाहतोय ना. माहिती होऊन करणं म्हणजेच स्वतःची बर्बादी आहे मित्र, आणि ते होत आहे. आता लोकसंख्या वाढलेली आहे की नाही, आता पगार मिळतो का योग्य. मग हे कुणं केलं, आपणच. वाईट गोष्टी एकमेकाच्या बघून केल्या जातात. म्हणून तर तंबाखू गुटखा गोवा खाण्यासाठी, वाईट गोष्टीसाठी ट्रेनिंग द्यावं लागते का, नाही. लपूछपून केल्या जातात आणि काळजीनं केल्या जातात. एक बार जर बघितलं तर माणूस आयुष्यभर खायचं सोडत नाही, तंबाखू गुटखा गोवा. आणि आम्ही एवढं वारंवार सांगतो तर ऐकत नाहीत. फोन उचलायचे नाही, टाळटाळ करायचे. मित्रांनो, काय झालेलं आहे, सध्या वाईट गोष्टी प्रत्येकजण करत आहे आणि त्याचे कर्माचे भोग त्यालाच भोगायचे, त्याच्या परिवारालाच भोगायचे. आता परिवारातली सुद्धा लोक काही आम्ही सांगायला गेलं तर एक माणूस तयार झाला तर दुसरा होत नाही, दुसरा झाला तर तिसऱ्याला बिघडवतो,
एखाद्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतात ना, मुलं मोठी असेल तर काही काही मुलंसुद्धा सांगतात आईवडिलाला पॉलिसी करू नका. बघा हे काय चाललं आहे, कारण अज्ञान. बरं त्यांना आता काही प्रॉब्लेम नसतो ना, प्रॉब्लेम आल्यानंतर महत्त्व कळणार, त्यावेळेस तुम्हाला काहीच करता येणार नाही. मेलेल्या माणसाला इंजेक्शन देऊन उपयोग आहे का? वेळ वाया घालवणं म्हणजेच धोका तयार करणं. मित्रांनो, आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे. 8% इंटरेस्ट रेट आहे. इंटरेस्ट रेट किती आहे? 8%, 8%. सेव्हिंगला कोणी 8% देतं का? तुम्ही 10,000 भरले की तुम्हाला 30 लाख रुपये लिहून देतो, असं होतं का मार्केटमध्ये? 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात लोनच्या माध्यमातून. लोनला इंटरेस्ट रेट खूप कमी आहे. बचत गटात 2% आहे, सोनाराकडे 2% आहे आणि आमच्याकडे 80 पैसे आहे. आमच्याकडे EMI पण नसतो. एका साईडला इन्शुरन्स मिळतो, एका साईडला बोनस मिळतो. पैशाचं झाड आहे मित्रांनो. मला सांगा, आपल्याला एवढं माहिती असून चांगलं असून का करत नाही आपण? आपण रोज फोन कट करणे, काही काही लोकांचे तर प्रीमियम भरलेल्या पॉलिसी चालू केलेले ते सुद्धा प्रीमियम भरत नाहीत, वेळेत भरत नाहीत. मित्रांनो, काय होतं माहिती आहे का, तुम्हाला प्रॉब्लेम आलेला नाही म्हणून आपण असं करतो आहे. कारण प्रॉब्लेम येण्याच्या अगोदरच हे करावं लागतं ना. परीक्षेच्या अगोदरच अभ्यास करावा लागतो का पेपर दिल्यावर अभ्यास करावा लागतो? म्हणजे आता मला सांगा, आजारी पडल्यावर दवाखान्यात जावं लागतं का आजारी पडण्याच्या अगोदर दवाखान्यात जावं लागतं? हेच टायमिंग कळत नाही. वेळेचं महत्त्व नसल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. आजची बघा ना, हे जे समाजामध्ये गरीब, मध्यम उत्पन्न गट, कमी उत्पन्न गट, हाय उत्पन्न गट, श्रीमंत, अति श्रीमंत, हे धनवान लोक, हे असं का कॅटेगरी? हे आपल्या कर्मानं ठरलेलं येतं. जात धर्मान नाही, वर्णभेद नाही, प्रांतभेद नाही, काहीच नाही. हा आपण तयार केलेला वर्ग आहे आणि ऑटोमॅटिक ज्या त्या वर्गात लोक जातात. आता मला सांगा, झोपडपट्टीतली जमीनच असते, मोठ्या सोसायटीत जमीनच असते, जागाच आहे ना, निसर्गाचीच आहे ना, मग तिथं भाव का जास्त? कारण त्या लोकावर त्याचं महत्त्व वाढतं. जसं मंदिरात गेले की चोर पण टाळ्या वाजवतो. म्हणजे काय होतं, तिथल्या जे वातावरण आहे, तिथलं लोकेशन आहे ना, त्याला व्हॅल्यू त्या माणसामुळे वाढते. जसं मंदिरातच लोक भरपूर येऊन पूजा अर्चा करतात ना, भक्ती करतात का नाही मंदिरात, कारण तिथलं वातावरण तसं असतं. जे एखाद्या माणसाच्या मनात नसलं तर सुद्धा तो टाळ्या वाजवतो, वाजवावंच लागतो सगळ्याचं बघून. तसंच आहे, काही एरियामध्ये लोक श्रीमंत असतात, ज्ञानी असतात आणि त्याच्याकडं वक्रदृष्टी असते. काही लोकांची चोऱ्या करतात का नाही, काही लोक गुन्हे करतात. अपहरण कुणाचं केलं जातं, गरिबाचं का श्रीमंताचं? मोठ्या लोकांनाच अपहरण करून नेलं जातं ना, खंडणी मागितली जातात. म्हणजे काय झालेलं आहे माहिती आहे का, काही लोक स्वतःही चांगलं करत नाहीत आणि दुसऱ्याला चांगलं केलेलं बघवत नाही किंवा त्याच्यावर हल्ला करतात. असं हे चाललेलं आहे मित्रांनो वातावरण. आणि काय होतं, हे गुन्हेगार लोक जे आहेत ना, जास्त दिवस जगत नाहीत मित्रांनो. त्यांचा बी कोणीतर बॉस मिळतोच ना त्यांना, आणि ही भीतीखाली जीवन जग, कारण कर्मच चुकीचं आहे ना ते. चोऱ्या करणं, अपहरण, गुन्हा करणं, हे कर्म. दारू गुटखा गोवा खाणं, विकणं. आता काही लोक दारू गुटखा गोवा विकतात का नाही, नकळत आपण पाप तयार करतो मित्रांनो, पाप. आणि त्याचं कर्म फेडायची वेळ आली ना, वाईट वाटतं माणसानं नेहमी भविष्याचा विचार करून पावलं उचलले पाहिजे, म्हणजे पुढे अडचणी येत नाही. जसं आपण पायी चालतो किंवा गाडी चालवतो, तेव्हा आपण कुठं बघतो, पुढे का मागं बघून चला ना गाडी, काय होईल बघा. किंवा गाड्याचा ब्रेक काढून चला ना. जसं आपण सिक्युरिटीज घेत नाही, आपण जे पैसे कमवलेत ना त्याचा इन्शुरन्स करतो. आपण 2 व्हीलर 4 व्हीलर घेतले, घरातले सोनं चांदी दागिने, घरातल्या वस्तू, त्याला आपण सुरक्षित करतो, पण स्वतःला करत नाही. म्हणजे कोंबडी, सोन्याचा अंडे देणारी कोंबडी आहे, त्याचा इन्शुरन्स कोंबडीचा काढत नाहीत, अंड्याचा काढतात. मला सांगा, कोंबडीच उद्या नसेल तर अंडे कुठून येणार? मग हे तर कळत नाही. समजा तुमचं उत्पन्न 10,000-20,000चं आहे, परंतु उद्या जर काय झालं, देव न करो, कुटुंबाला कोण सांभाळेल? पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, 4 भाऊ एकत्र राहायचे, प्रॉफिट एकत्र व्हायचा आणि लॉस एखादा भाऊ गेला तर 3 शेअरिंग करायची. आता आहे का तो जमाना? त्याचं काम इन्शुरन्स करते मित्रांनो तुमच्या संकटात. आणि तोंडी व्यवहारात कसलीच गॅरंटी नसते. आज एक लोक बोलतात, उद्या एक बोलतात, परंतु इथे रायटिंगमध्ये आहे. मला सांगा, बँका किती तर दिवाळ निघतं, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपनी, तुमचे भरलेले पैसे मिळत नाहीत, असं होतं का नाही बऱ्याच ठिकाणी? मग आम्ही अगोदर पैसे लिहून देतो, 2,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो, असं कोणी करतं का? क्रिएट अँड सेव्ह आहे. आम्ही अगोदर तयार करून देतो तुम्हाला पैसे आणि नंतर तुम्ही बचत करता. आणि बाहेर सेव्ह आणि क्रिएट म्हणजे बचत करा आणि मोठी रक्कम जमा करा.
ती संस्था कधी कधी ती निघून जाते, ती बचत केलेली पण मिळत नाहीत, बंद पडतात ना बँका. कधी कधी आमिषचा घोटाळा, टोरेसचा घोटाळा झाला मुंबईला, ज्वेलरीचं दुकान होतं, कित्येक लोकांचे पैसे बुडाले ना. पॅन कार्ड क्लब, संचनी, मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी येतात ना, सहारा ग्रुप होता, कितीतरी. मित्रांनो, हे धोकादायक काम केल्यामुळं भविष्य अजून धोक्यात जातं. जीवन पहिलेच किती दिवस राहणारा माहीत नाही, उद्या काय घडणारं माहीत नाही. आणि त्याच्यातनं आपण असं काम करतो की कर्म असं करतो की ती उद्या वाईट दिवस येतातच, याने येतील असा अंदाज नाही, गॅरंटेड येतात. जसं अभ्यास नाही केलं तर गॅरंटेड नापास होतं. मित्रांनो बघा, हलगर्जीपणा केला तर काही काही लोक पैसे कमवूनसुद्धा परत गरीब होतात. आपण नेहमी चांगला विचार आणि चांगलं कर्म केलं पाहिजे स्वतःसाठी, नंतर समाजावर परिणाम होतात, देशावर परिणाम होतात, नंतर ते आपल्याला सर्वप्रथम त्याचे नुकसान आणि फायदा होतो स्वतःला. आता बघा, चेंज झालं पाहिजे. जसं आपल्या गाडीला स्टेअरिंग असते ना, रस्ता क्रॉस आला तर आपण वळवतो का नाही वळवलं काय होईल, कोणाच्या घरात जाईल ना गाडी. तसं आहे मित्रांनो, काळ बदलत चालला आहे. सध्याच्या काळाला खूप गरज आहे पैसा प्लॅनिंग करण्याची, आणि ती LIC ऑफ इंडियातच होतं आहे. भारत सरकारची संस्था आहे, आयुष्यभर पैसे मिळतात, पैसे काढून वाढतात असं प्रॉडक्ट आहे मित्रांनो. बरेच लोक बघा, नोकिया मोबाईल आज आहे का मार्केटमध्ये, ॲम्बॅसेडर कार होती, रेमंडच्या मालकाची काय परिस्थिती आहे, विनोद कांबळीची काय परिस्थिती आहे, ॲक्टर AK हंगलची काय परिस्थिती आहे मित्रांनो. या लोकांचे दिवस का पलटले, प्लॅनिंग नाही केलं. पैसे किती येऊ द्या, जसं पावसाळा 4 महिने पडतो, पाणी वर्षभर लागतं का नाही. आपण काय केलं, डॅम वाढवले, डॅमची संख्या वाढवली, त्याची उंची वाढवली आहे, पाणी साठवून ठेवून पुन्हा प्यायला वापरतो का नाही. मग हे सगळं डोळ्यांनी बघून पैसे का ठेवत नाही आपण, का ठेवा म्हणणाऱ्या माणसाला आपण त्रास देतो. मित्रांनो, त्यांचा व्यवसाय म्हणून ते करतात, परंतु तुम्हाला लई वाईट दिवस येणार 100% वाईट दिवस येणार. हॉस्पिटल लोकांना पैसे मिळत नाहीत, हॉस्पिटलला ट्रीटमेंट देत नाहीत, बघतो ना आपण उदाहरण आताच. हे असं प्रश्न निर्माण होण्याचं कारण आपण आपली ताकद वाढवली पाहिजे. जसं कोंबड्या कापल्या जातात, बोकूड कापलं जातं, मासे कापले जातात, वाघ कापून दाखवा ना, ते पण जंगलातला, सर्कसमधला नाही. हात लावायची हिंमत आहे, वाघासारखं जीवन जगा मित्रांनो. आपल्याला लागणारं ते ठेवा, वाढत जातं आणि वेळोवेळी वापरता पण येतं. टायगर व्हायचं का बोकूड व्हायचं आपल्याला, ते शेळी व्हायचं, बकरी व्हायचं, कारण कापून खातात लोक आपल्याला. जे मजबूर लोक आहेत त्याची पिळवणूक होते का नाही. मजबुरी आपण निर्माण करतो. नशिबाने येत नाही, जातीने येत नाही, धर्माने येत नाही मित्रांनो. हे थोतांड आहे. जात, धर्म, वर्णभेद हे चुकीचं आहे. कारण कुठल्याही माणसाची जात जन्माला आल्यावर जिथं आलं तिथली लागते ना, नंतर तयार होतं ना सर्टिफिकेट, का अगोदर येतं. जन्म झाल्यावर तयार होतो का अगोदर होतो. मग आपण इथं तर चुकतो. मला सांगा, जात धर्म हे खरं नाही, फक्त कर्म खरं आहे आणि ते केलं पाहिजे. आता काही समाजामध्ये इन्शुरन्स काढत नाहीत, त्यांना हे कळतच नाही. ते म्हणतात हरामाचं व्याज खायचं नाही. मला सांगा, हरामाचं व्याज असते का. मला सांगा ना, प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला कोण पैसे देत, तुम्ही कमवलेले बी संपून जातात आणि तुम्हाला कोणी देत नाही. म्हणजे आपल्या कर्मानं आपल्याला अडचण निर्माण होते का नाही. मला सांगा, मला सांगा, घराला जसं कुलूप लावतो दारावर तसं तुमच्या इन्कमला सिक्युरिटी पाहिजे का नाही. आणि मोफत मिळते, फुकट. कारण तुम्ही जी प्रीमियम भरता ते व्याजासहित परत मिळतो ना, बोनससहित. म्हणजे फुकट आहे का नाही, फुकट इन्शुरन्स आहे का नाही मला सांगा. आज मला सांगा, आम्ही 8% इंटरेस्ट देतो आणि परत इन्शुरन्स पण देतो आणि मिळणारे पैसे टॅक्स फ्री. किती सुविधा आहेत. या मार्गानं तुम्ही गेला तर तुम्हाला कधीही नुकसान होत नाही. आणि काय होतं, रोडवरून जसं शिस्त पाळवते चालत असताना आपण, तशी व्यवहारात पण शिस्त पाहिजे. बरेच लोक धांगडधिंगा करतात, हे काम इकडचं तिकडं, तिकडचं इकडं करतात. आता कित्येक लोक पॉलिसी काढलेल्या बंद करून टाकतात. पुढे पैसे लागणार नाहीत, पुढे प्रॉब्लेम येणार नाही का, पैसे कधी तर लागणार आहेत का नाही. मग पुढे पैसे लागणार तर आज ठेवत नाही तर कोण आणून देईल तुम्हाला. तुम्ही कमवलेल्या पैसा 100% खर्च. काय लोक तर कर्ज काढून खर्च करतात. आपण जगणार आहे माहीत नाही तरी पैसे काढून, लोन काढून खर्च करतात. कसं होईल मित्रांनो. एखाद्या व्यक्ती जर कमवता गेलं तर पाठीमागच्याला किती वाईट दिवस आहेत. बरं, हे नाही झालं तरी शेवटी तुमच्याकडं म्हातारं झाल्यावर पैसे कोण देईल. आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन आहे मित्रांनो. पूर्वी असे प्लॅन नव्हते. या सुवर्णसंधीचा फायदा घ्या. मेडिक्लेम करा. हॉस्पिटलची पॉलिसी गरजेची आहे. जसं दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काल परवा घडलेलं आहे प्रकरण, 2 दिवस झालं. पैसे नसल्यामुळं काय होतं बघा. हे म्हणजे किती वाईट गोष्टी आहेत. कोण कोणाचं नाही मित्रांनो. पैसे नसेल तर तुम्हाला अजिबात किंमत नाही.
घरचे लोकसुद्धा तुम्हाला किंमत देणार नाहीत. म्हणून पैसे ठेवा, सर्वप्रथम पैसे ठेवा, नंतर खर्च करा. जे 10-20 हजार उत्पन्न असतं ना कमी उत्पन्न गटात, त्यांचा फार मोठा प्रॉब्लेम असतो. ते उलटे सुलटे कामं करून ठेवतात आणि पैसेच पुरत नाहीत त्यांना. म्हणून तर आम्ही त्या गटामध्ये आता काम करत नाही. लोअर इन्कममध्ये प्रॉब्लेम फार मोठा आहे. ते एखाद्या वेळेस पटतं त्यांना, ते पॉलिसी पण काढतात, पण 2-3 वर्ष पण भरत नाहीत. मित्रांनो, आपण आपल्यासाठी संकट निर्माण करतो, हे असं करू नका. फार चुकीचं आहे. आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन आहे, नुकसान झालं तर भरपाई करून मिळणारा प्लॅन आहे. छोट्याशा प्रीमियममध्ये आपल्याला सगळी गॅरंटी घेता येतं. कुटुंबाला फसू नका, स्वतःला फसू नका, देशाला फसू नका. चुकीचं काम केलं की तुमची फसवणूक झालीच म्हणून समजा. कुठलाही माणूस असू द्या, काही म्हणू द्या. आपण जेव्हा कर्म चुकीचं करतो त्यावेळेस आपल्याला भविष्यात अंधार तयार होतो, नुकसान तयार होतं आणि तुमचं नुकसान कुणीही जगामध्ये भरून काढणार नाही. आणि वेळ निघून गेल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. बघा ना, परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यावर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर लक्षात येऊन उपयोग आहे का? कारण वेळ महत्त्वाची आहे. आपण सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करतो का नाही? 10-15 दिवसाला जेवण करा, काय होईल बघा. मित्रांनो, वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ दिली आहे परमेश्वरानं, निसर्गाने दिलेली आहे. ते वाढवता येत नाही आणि कमीही करता येत नाही. आपल्याला माहीत पण नाही किती आहे ते. काय वेळ वाया घालवायचं मला सांगा ना. जसं नोकरी उशिरा लागल्यावर नोकरी कमी झाल्यामुळे कमी उत्पन्न मिळतं ना. एका व्यक्तीला 30व्या वर्षी नोकरी लागली आणि एकाला 40व्या वर्षी. दोघंही 60ला रिटायर होणार आहेत ना. मग 30 वर्षाला ज्याला नोकरी लागली त्याचा फायदा झाला ना. पण नोकरी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो, परंतु आपल्या हातात नसतं. परंतु हे इन्शुरन्स घ्यायचं आपल्या हातात आहे ना. आम्ही तुम्हाला सांगतो ना, तुमच्या मागं लागतो. आणि काय वेळेस काय होतं, जास्त एखादा माणूस पटवून सांगत असेल तर त्याला काय वाटतं, सगळा फायदा त्याचाच आहे आणि माझं नुकसान आहे. हे गैरसमज आहेत. अज्ञानामुळं काय होतं, नुकसान होतं. जसं एखादी गाडी चालवता येत नसल्यावर हातात दिल्यावर काय होतं, ॲक्सिडेंट होतात का नाही, पडतो का नाही माणूस गाडीवरनं. तसंच आहे. म्हणून तर लोक आर्थिक अडचणीत आहेत. अज्ञान आहे त्यांचं. अज्ञान आहे. ज्ञान जरी असलं तर ते ॲक्टिवेशन नाही ना. सगळं माहिती असून उपयोग होत नाही. ॲक्शन महत्त्वाची आहे. ॲक्शनला फार महत्त्व आहे आणि ॲक्शन वेळीच घेतली पाहिजे आणि टिकवली पण पाहिजे. जसं आपण रोज जेवण करतो ना. काय लोक म्हणतात लॉंग टर्म पॉलिसी नको. मित्रांनो, नोकरी मागताना तुम्ही काय म्हणता तसं लॉंग टर्म? सरकारी नोकरी पाहिजे, नोकरी रिटायरमेंट पण टिकली पाहिजे. कशासाठी मग? तिथं बरं काम करताना तुम्ही लॉंग टर्म मागत नाही, इथं पैसे मिळतात ना. म्हणून LIC ऑफ इंडियानं पण आता पॉलिसी काढली शॉर्ट टर्मची. 15 वर्षे भरायची, आयुष्यभर पैसे मिळतात. अजून किती सुलभ केलेलं आहे तुम्हाला. 8% इंटरेस्ट आहे, बँकेत 3-4% व्याज आहे. बँकेत कुठली सेविंग अकाउंटवर कुठली बँक लोन देत नाही. आपण लोन देतो, इन्शुरन्स देतो, टॅक्स फ्री पैसे देतो, आयुष्यभर देतो. असे एवढं सगळं असून पार्ट ऑफ लायबिलिटी आहे. तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतात या पैशामध्ये. उद्या काय झालं तर ॲडिशनल किती, तर आपण 500 पट पैसे देतो प्रीमियमच्या. मंथली प्रीमियमच्या 500 पट पैसे देतो लिहून. 500 पट भरलेले बँकेतले मिळत नाही, बँका बंद पडतात. ही वस्तुस्थिती आहे. खरं आणि खोटंच पटायला, समजायला आणि ॲक्शन करायला आयुष्य निघून जातं बऱ्याच व्यक्तीचं. शेवट निघतो. काही व्यक्ती शेवटपर्यंत त्यांना खरं पटत नाही आणि करत पण नाही. मित्रांनो, आज आता ताबडतोब फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. मेडिक्लेम पण करा. उशीर करू नका. सत्याला सत्यच माना. आज तुम्ही गोलमाल केला तर उद्या तुम्हीच अडकणार. सांगणारा कधी अडकत नाही. सांगणाऱ्याचं काम नेहमी चांगलंच असतं, परंतु ते आपल्याला समजायला वेळ लागतो. काही लोक 2 महिन्याला पॉलिसी करू म्हणतात, काही महिन्याला. माहीत नाही आपल्याला, उद्या गॅरंटी नाही आपल्याला पॉलिसी मिळेल का नाही. कारण पॉलिसीसाठी निरोगी प्रकृती पाहिजे, वय पण प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आणि नंतर पैसे लागतात. दोन्ही गोष्टी तुमच्या हातात नाहीत. उद्या काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही मित्रांनो. एवढ्या अस्थिर वातावरणामध्ये कुठं तर आपल्याला गॅरंटी पाहिजे. जशी रोडवरून चालताना लायसन का लागतं, आणि ती पण व्हॅलिड लायसन पाहिजे ना. लायसन एक्सपायरी डेट झाल्यानंतर ते लायसन कामाचं आहे. तसं काय देऊन पॉलिसी काढतात आणि बंद असते पॉलिसी. त्या पॉलिसीचा काय उपयोग आहे. काही लोक वेळेत पैसे भरत नाहीत, दंड स्वतःलाच मारून घेत आहेत. कारण दंड लागतो ना, जेवढा उशीर घाल तेवढं. इन्शुरन्स बंद होतो. स्वतःची दारं स्वतः बंद केल्यासारखं, दुसरं काही नाही मित्रांनो. फक्त चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागतो, ती द्यायचे पेशन्स राहिले नाहीत बऱ्याच व्यक्तीत. आज बरेच व्यक्ती असे नवीन पिढीत तर लोक LIC नकोच म्हणतात. त्यांना ते माहीतच नाही LIC म्हणजे काय. त्यांना कळेल 10-20 वर्षांनी, तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल. कारण इन्शुरन्स म्हणजे पैशाची गॅरंटी आणि तुमचे पैसे व्याजासहित परत, फुकट गॅरंटी आहे. आपण साधं कार पार्किंगला लावायला गेलो तर 10-20 रुपये 50 रुपये घेतो, तो गॅरंटी देतो का नाही. आणि 50 रुपये परत देतो का आपल्याला. आम्ही पैसे पण परत देतो, जास्त देतो, गॅरंटी देतो.
आणि सरकारची संस्था. लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, दोन्ही पॉलिसी पाहिजेत. मेडिक्लेमचं आता महत्त्व तुम्हाला समजलं. पुण्यामध्ये दीनानाथ हॉस्पिटलमध्ये काय झालं ती, आणि LICचं बऱ्याच लोकांचं उत्पन्न बंद होतं. आज लोकांना तुम्हाला खरोखर प्रॉब्लेमचं गांभीर्य बघायचं असेल तर तुम्ही जे लोक अडचणीत आहेत त्यांच्याशी चर्चा करा, तुम्हाला कळेल त्याचं महत्त्व. कारण एखादा वयोवृद्ध माणूस असेल त्याच्याशी चर्चा करा, पेन्शनचं महत्त्व कळेल. एखादा आर्थिक संकटात सापडला आहे त्याला पैशाचं महत्त्व कळेल. एखादा आजारानं ग्रस्त झाला त्याला पैसे नाही त्याच्याशी चर्चा करा, हॉस्पिटलच्या पॉलिसीचं महत्त्व कळेल. आपण काय करतो, उलट त्याला टाळतो. काही काही लोक तर म्हणतात असं म्हणू नका, आणि तसे दिवस प्रत्यक्षात आले तर काय करणार. बोलल्यानं कुठली गोष्ट घडत नाही मित्रांनो, परंतु सावध होतो. जसं तपासण्या केल्या तर काय होईल, आजार लवकर सापडेल आणि ट्रीटमेंट देऊन आपल्याला जिवंत राहता येईल किंवा कमी खर्च होईल, कमी वेदना होतील. तुम्ही चांगल्या गोष्टीला जर टाळत असाल तर शेवटी नाशच होतो, त्रास होतो, नुकसान होतं, फायदा कधीच होत नाही. आणि संकट इतकं वाढत जातं की त्याच्याखाली आपण दबून जातो. पिढ्यानपिढ्या लोक दबावाखाली आहेत, गरीब लोक आहेत. त्याचं कारण ती आहे, त्यांना सगळं कळतं पण काही करता येत नाही. कारण काही तुमच्या हातात राहिलेलंच नसतं. ज्यावेळेस करायचं त्यावेळेस तुम्ही करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ पण जसं एखादा पेपर देऊन आला परीक्षेचा, पुन्हा त्याला काही करता येते का, नाही. असेल तेवढेच मार्क ॲक्सेप्ट करावं लागतं. तसंच आहे जीवनामध्ये. हा जीवन हे परीक्षा आहे मित्रांनो, आणि इथं कॉपी चालत नाही. कुणाचंही बघून काही करतात लोक, अडचणीत अजून सापडतात. आता बघा नाही, लोक फसतात का, त्याचं कारण सांगतो. टोरेसमध्ये एवढे लोक का फसवले, एकाने पैसे टाकले मी दुसरा टाकला, दुसऱ्याने टाकले तिसरा टाकला. काही लोक तर असं म्हणतात एवढे लोक जातात म्हणजे चांगलं असेल. असंच आहे त्यांचं, काहीच बघत नाहीत. तिथं गर्दी आहे त्या ठिकाणी, काहीतरी फायदा आहे. अहो, एवढं कळालं असतं तर हे असे घोटाळे झालेच नसते ना. कोणी येऊन फसवून जातं ना. कोणाला कोण फसवतं, जे बेसावर लोक आहेत, आणि बेसावर लोकांची संख्या वाढत आहे. तिथं गर्दी आहे, तिथं जातात, तो धंदा चालतो म्हणजे तिथं जातात आणि ते फसतात सगळे. आणि ते आम्हीच दाखवतो. आणि हे लालची लोक आहेत ना. आता मला सांगा, 7% वर्षाला बँक देते, नॅशनल बँक इंटरेस्ट रेट, आणि ही 7 दिवसाला देत होते. मग लालच दाखवले की लोक येतात. मग त्याला पण, तो पण भारतातच देणारा पण आहे, आपण पण भारतातच आहे. भारतातले इंटरेस्ट रेट माहीत आहेत. मग तो कसं काय दिली, आपण कधी क्रॉस चेकिंग करत नाही. आपल्याला फक्त करोड रुपये देतो म्हणजे की लगेच आपण पळतो. वेड्यासारखं झालं ना. परमेश्वरानं बुद्धी मन देऊन त्याचा अजिबात वापर केला जात नाही. त्याला गोलमाल केलं जातं, मनाला, विचाराला, बुद्धीला. जसं एखादा माणूस एखाद्या माणसाला फसवतो ना, तसा प्रकार आहे. आपणच आपल्याला फसवतो, आपल्या विचाराला, मनाला. आपणच आपल्याला. मग आता मला सांगा, म्युच्युअल फंड, SIPमध्ये, शेअर मार्केटमध्ये हे सब्जेक्ट टू मार्केट आहे ना. मध्यंतरी ॲड केले ते नाही, सही आहे म्हणून. त्याची कोर्टात केस चालू आहे. मग कुणी काही म्हणू द्या, आपल्याला बुद्धी नाही का, आपल्याला कळत नाही असा अर्थ होतो. आपण बिंडो काय असा अर्थ होतो ना. म्हणजे आपणच आपल्याला फसवतो. विचार आपण काय करतो, भरपूर पैसे मिळतात, चांगलं आहे म्हणून टाकतो आपण तिथं. मग करोड रुपये, आता पण करोड रुपये कमवलेलं दाखवा मला एखादं उदाहरण म्युच्युअल फंडामध्ये. दाखवा ना. आपण हवेतल्या गोष्टी कधी करू नये. सत्य, वास्तव चित्र, सत्य जीवन जगलं पाहिजे, त्याच्यातनंच फायदा होतो. मला वेळ लागू द्या, परंतु गुण हमखास. त्रास होऊ द्या, परंतु गॅरंटी आहे. जसं मला सांगा, लिफ्टनं जातात लोक पटकन. एखाद्या बिल्डिंगमध्ये लिफ्ट असते, परंतु धोका पण तेवढाच आहे ना. लिफ्टनं जर वरून पडलं तर माणूस वाचेल का, करंट लागलं, अडकलं, काही होऊ शकतं ना. जिन्याहून ह्या पायरीच्या त्या पायरीला पडल्यावर मरतो का माणूस, आणि जिन्याहून वरून खाली येऊ शकतो का, कधीच येत नाही. जिना सुरक्षित आहे. तसंच आहे LICचे प्रॉडक्ट सुरक्षित आहे ना. आज मला सांगा, त्याची गरज पण आहे. बरेच लोक म्हणतात नाही LIC आम्हाला गरज नाही, पण त्यांना कळतं एक दिवस, पण त्यावेळेस त्यांना घेता येत नाही. LIC जसं आहे तसं जिना आहे, सुरक्षित आहे. बिल्डिंगला जिना, आणि लिफ्ट म्हणजे म्युच्युअल फंड. आपण काय करतो मित्रांनो, आपणच आपल्या मनाला भरकावतो. आपण चांगलं सांगणाऱ्याचं सोडून देऊन आपण आपल्या मनाला वाटेल तसं आपण वागतो. आणि समाजात काही लोक असतात असे आहेत भरपूर समाजामध्ये, त्या लोकांमुळं पण असं होतं. कारण मी नेहमी म्हणतो ना, व्यसनं जी करतात ना लोक, दारू, गुटखा, गोवा, ते आईच्या पोटामध्ये कोणी शिकतं का, इथं आल्यावर शिकतं. आणि ती संगतीमुळं कधी तीच बघा ना. आता म्हणलं ना, झोपडपट्टी जाग्याचा रेट आणि पिंपळे सौदागरच्या ठिकाणी चांगल्या सोसायटी जाग्याचा रेट, जमीन तेच आहे ना. कारण ह्या लोकांमुळे त्या जमिनीला किंमत आहे. तसं चांगल्या लोकात आपण वावरलं तर आपली सुधारणा होते. व्यसनी मित्र केला तर काय होईल, आपण न खातासुद्धा आपल्याला सवय लागेल. असे मी उदाहरणं प्रॅक्टिकली पाहिली आहेत. माझे कस्टमर आहेत, त्यांना काहीच सवय नव्हती, परंतु संगतीनं लागत गोवा गुटखा खातात, चोऱ्या माऱ्या, व्यापारण, हे संगतीनंच होतं सगळं. तुम्ही कुणाच्या संपर्कात राहता त्याच्यावर तुमचं जीवन घडत असतं.
मग आपल्याला चांगले लोक आपल्याला भेटत नाहीत. चांगले लोक चांगल्या लोकांशीच कनेक्ट होतात, कारण ते त्यांचं पटत नाही ह्यांना आणि ह्यांचं पटत नाही त्यांना. म्हणून समाज काही बघा, मोठे लोक बघा, आता मोठ्या जे कार आहेत ना, ते मर्चडी बेंचच्या कार, मोठ्या मोठ्या जगवार वगैरे, त्या कारची ॲडव्हर्टाईज पण नसते, कारण ते काही घेणारा एक सिलेक्टेड वर्ग आहे. त्यांचं वेगळंच असतं. का वेगळं असतं? त्यांचे विचार, त्यांचं कर्म, आणि त्यांना ह्या लोकांचं पटत नाही आणि ह्यांचं त्यांना पटत नाही. आपल्या क्वालिटीमध्ये सुधारणा केली पाहिजे मित्रांनो. एक दिवस तुमचा नक्की असेल. त्याच्यासाठी हे प्रॉडक्ट आहे LIC ऑफ इंडिया आणि मेडिक्लेम. ही तुम्हाला मोठी हत्यार आहेत या कलियुगामध्ये, शस्त्र आहेत, आणि ते घेतली तर तुमचा नक्की विजय होईल. जसं एखाद्या, मला सांगा, सीमेवरचा जवान देशाचं रक्षण करतोय, भरपूर हुशार आहे, तरुण आहे, सगळ्यांनी त्याला हत्यार नाही दिलं तर काय होईल? मला सांगा, हत्यारं नाही दिली सीमेवरचं रक्षण करायला तर काय होईल? त्याचा जीव जाईल, शत्रू आतमध्ये येतील सीमा पार करून. तसंच आहे तुम्हाला ह्या कलियुगामध्ये, तुम्हाला LIC ऑफ इंडिया आणि मेडिक्लेमची पॉलिसी, स्टार हेल्थची, ही शस्त्र आहेत, हे तुम्ही घेतले पाहिजे. तर नाही तर तुमचा हार होणार, तुम्ही अपयशी होणार, तुम्ही हारणार, तुम्ही बर्बाद होणार. मला सांगा, आता कालचं प्रकरण आहे दीनानाथचं, त्यांच्याकडे 5-50 लाखाची पॉलिसी असती तर काय झालं असतं? काय गरज होती? मला सांगा, हे का घेत नाहीत लोक? हे असे संकट बघून सुद्धा विसरून जातात. आता थोडं प्रकरण आहे, तेवढे दिवस मीडियाकडे, सगळे यूट्यूबला, सगळीकडे चालतं प्रकरण, पुन्हा थंड होऊन जातं. बरं, आता सरकारवर सगळं लुटून जमणार आहे का? सरकारची पण मर्यादा आहे ना. सरकारची पॉलिसी जी आहे ना, ती 5 लाखाची आहे. तुम्हाला उद्या 20 लाख 30 लाख कोण आणून देणार? आणि मी मेडिक्लेमच्या पॉलिसी करायला केलेले लोक काही भरत नाहीत. आणि काय करतात माहिती आहे, लोक तात्पुरते विचाराचे झालेत. म्हणून तो जुने लोक जास्त दिवस जगायचे का? ते दूरदृष्टी होती त्यांच्याकडं. सगळं काही चांगलं होतं, रामराज्य होतं. आता रावण राज्य चालू आहे. आता हे कलियुग आहे. चांगलं पटत नाही लोकांना. चांगलं खा म्हणलं तर खात नाहीत. गोवा गुटखा खातात आणि काजू महाग आहे म्हणतात. काजू स्वस्त आहे म्हणतो मी. गोवा गुटखा किती महाग आहे? कसं किलो आहे गुटखा? काजू कसं आहे? दूध कसं आहे? 70 रुपये लिटर. दारू कसं लिटर आहे? आपण काय करतो? चुकीच्या सगळ्या गोष्टी करतो आणि खापर दुसऱ्यावर फोडतो आणि दुसऱ्याला दोषी धरतो आपण. म्हणजे गुन्हा करायचा आपण आणि गुन्हेगार समजायचा दुसरा. पण ते कधी ना कधी सत्य उघडकीस येतं ना. तुम्ही कितीही सत्याला दाबायचा प्रयत्न करा, सत्य एक दिवस तुम्हाला नक्की कळणार आणि तुम्हाला त्याचं शिक्षा होणार. तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्की शिक्षा होणार. निसर्ग देतो, देव देतो, परमेश्वर देतो. कोर्टात काही बी करू द्या गोलमाल, शेवटी सजा तुम्हाला निसर्गातनं मिळत असते. परमेश्वराच्या घरी देर आहे लेकिन अंधेर नाही मित्रांनो. म्हणून आपल्या हातात जेवढं कर्म चांगलं आहे तेवढं करा मित्रांनो. LICच्या पॉलिसी पाहिजेत, मेडिक्लेमच्या पाहिजेत, दोन्ही गरजेचे आहेत. काही लोक बघा मेडिक्लेमचे करत नाहीत, LICचे करतात. मग LICचे सगळे पैसे लोन वगैरे काढतात, पॉलिसी बंद करून हॉस्पिटल करतात आणि दोन्हीतनं पण बाहेर निघतात. म्हणजे काय होतं? आता मला सांगा, आपल्याला पाणी पण गरजेचं आहे आणि जेवण पण गरजेचं आहे. एक जास्त देऊन चालतंय का? नाही. ते वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत मित्रांनो. ते हॉस्पिटलचं वेगळं असतं आणि LICचं वेगळं आहे. LIC म्हणजे तुमचं इन्कमचं करार आहे. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला नुकसान झालं तर ते भरून काढण्यासाठी करार आहे. जसं आजारी पडल्यावर डॉक्टर 3-4 प्रकारच्या गोळ्या का देतो? एकच गोळी का देत नाही कुठलाही डॉक्टर? आणि सकाळ दुपार संध्याकाळ मात्रा पण असते, तिचे प्रमाण असतं. असं का करतात? कारण त्याला ती अभ्यास करून दिलेला आहे. आणि तसंच आहे ना, मेडिक्लेम आणि LIC दोन्ही गरजेचे आहेत आणि व्यवस्थित भरले पाहिजेत. बरेच लोक भरत नाहीत. सगळे आपण खर्च करतो, सगळं काय करून उरलं तर बघू म्हणतो. हे हलगर्जीपणा आहे ना, महागात पडणार. लक्षात घ्या. हा व्हिडिओ फार अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही इम्प्लिमेंट केला तर नक्की. आम्ही पेपरवर लिहून देतो ना डायरेक्ट, तोंडी आमचा करार नसतोच. म्हणून लगेच फोन करा मित्रांनो. आपण स्वतः आपली किंमत 0 ठरवतो. आपली किंमत आपणच कमी करतो. मला सांगा, काही नाही झालं तर म्हातार होणार आहे. तेव्हाच आपल्याला इज्जत मिळेल का? पैसा असल्यावर इज्जत मिळेल का? पैसा नसल्यावर मिळेल? पैसा नाही ठेवला म्हणजे आपण कंगाल होणार. समाज तर बोलेल, पण घरचे पण बोलतील ना तुम्ही काय केलं म्हणून तुमच्यासाठी. आपला शत्रू आपण बनवू नका मित्रांनो. विचारामध्ये सगळं काही आहे. चांगल्या माणसाचं नक्की ऐका. आम्ही पेपरवर लिहून देतो. स्वतःला लुटू नका. स्वतःला लुटल्यासारखं आहे. पूर्वी दुसरे एकमेकाला लुटायचे, आता आपणच आपल्याला लुटतोय. ती लुटलेलं दिसत नाही, परंतु त्याचे गंभीर परिणाम मोजताना नक्की कळतं. 99% लोकांना प्रॉब्लेम जे आहे ना शेवटला कळतो. म्हणून 1% लोक श्रीमंत आहेत, सुरक्षित आहेत. 99% लोकांना फार प्रॉब्लेम आल्यास कळतं आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच करता येत नाही. ह्या जीवनामधचा शेवट असतो माणसाचा, कारण पुन्हा काही चान्स येत नाही ना. कारण मिळत नाही प्रॉडक्ट. LICची पॉलिसी 50च्या पुढे वयाचे मिळत नाही आणि हळूहळू दिवस काढत असतात. म्हणजे
स्वतःला रिजेक्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. काय काय लोक म्हणतात बघा 2 महिन्यांचं करू, 1 महिन्याचं करू. उद्या माहिती आहे का तुम्हाला, माणसाचं वय जर कमी असेल तर समजा मोठा आजार कुठला ॲक्सिडेंट हे माहिती आहे का आपल्या हातात आहे का? एका क्षणात तुम्ही अपात्र होऊ शकता. पुढच्या सेकंदाला आम्ही देऊ का नाही आम्हाला पण माहीत नाही, तुम्हाला तर नाहीच नाही माहिती. पैसे असल्यामुळे सगळं होत नाही मित्रांनो, वेळ महत्त्वाची असते. तसं जर असतं तर शाळा कॉलेजमध्ये मार्क कमी मिळाले की लगेच वाढून मिळाले असते. एखादा माणूस मरणार असला त्याला 2 वर्षे वाढून गेलं. पैशावर सगळं मिळत नाही मित्रांनो. वेळ आणि पैसा दोन्ही योग्य वेळी वापरावं लागतं आणि त्याच्यांना फायदा होतो. आता काय काय लोक फार उशिरा पॉलिसी करतात मुलांची आणि पुन्हा म्हणतात कमी पैसे मिळतात, कशाला करायचे. मग उशीर करायला कोणी सांगितलं? काय काय मेडिक्लेमला तर आमच्याकडे 2 वर्षे 3 वर्षे वेटिंग असतं काही ऑपरेशनला, काय उपयोग आहे म्हणतात. मग तुम्हाला थांबवलं होतं कोणी? काही काही लोक भरलेल्या पॉलिसी मध्येच बंद करून टाकतात, पुन्हा काढायला येतात. म्हणजे काय होतं, आपल्यालाच आपण चुकीच्या मार्गाने जातो आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही, त्याच्यामुळंच प्रॉब्लेम येतात. दुसरी गोष्ट असूच शकत नाही मित्रांनो. गरिबी श्रीमंती ही आपल्या कर्माचं फळ आहे, जाती धर्माचं नाही, आपल्या नशिबाचं नाही. हे चुकीचं आहे. तुम्ही 10 रुपये ठेवले तर तिथे तसेच राहतात आणि 10चे 12 होतात. पहिले जमिनीत पैसे पुरून ठेवायचे लोक, वाढत नव्हते, सुरक्षित राहत नव्हते, त्याची लोकेशन कळायचं नाही, चोरी व्हायची. आता तुमचे पैसे त्याच्यावर मोठा फायदा पण मिळतो. जसं 10,000 भरले की 30 लाख रुपये लिहून देतो, त्याला व्याज पण देतो भरपूर आणि वेळोवेळी वापरता पण येतात. पहिले लपून ठेवायचे ना मातीत मटक्यात कुठेही पैसे, लोकाला समजू नये म्हणून, कुणी काढून घेऊन म्हणून. आता तुमच्या नावावरचे पैसे काढता येत नाही, म्हणजे सुरक्षित झाले, इंटरेस्ट मिळालं, मोठी गॅरंटी मिळाली, वापरायला मिळाली आणि भविष्य सुरक्षित झालं. फायदेच फायदे आहेत. आणि आता तर लाईफ टाईम पैसे मिळणार आपल्याला. मित्रांनो, फोन करा, माहिती जाणून घ्या, उशीर करू नका, संकट निर्माण करू नका. आज परिस्थिती आपण रोज पेपरला पाहतोय, लोकाला किती प्लॅनिंग न केल्यामुळे किती प्रॉब्लेम येतात. आपण पहा जरा, कारण ह्या अशा घटना घडल्यानंतर आपण जागे झालं पाहिजे, आपण सावध झालं पाहिजे. एखाद्या माणसाचं एखादा खड्डा आहे रोडवरून चालताना, एखादा माणूस खड्ड्यात गेला म्हणून आपण बी जायचं का परत? म्हणजे काय होईल, तो चुकून गेल्याने आपण जाणून बुजून जातो असा अर्थ होतो. नुसतं आपण एकटं जात नाही, अख्ख्या कुटुंबाला बरोबर करतो मित्रांनो. जसं बघा मेल्यावर काही आत्म्याला लागतात, माहिती आहे का, माणसाला लागतात आत्मे. आपण जिवंतपणेच आत्मे एकमेकाला लावतो. आत्मे काही मेलेले लोक असतात ना, एकमेकाला पछाडतात ना, तर आपण जिवंत असतानाच पछाडतो ना. इतका फास्ट काळ झालेला आपला, कारण जिवंत असताना त्रास आहे की नाही पैशाचा, मग कुणी केला? आपल्याला लागणारे पैसे आपण नाही ठेवले, वाढवले नाही, संपून टाकले. जसं शेतकरी 1 किलो ज्वारी पेरतो, पेरल्यावर 100 किलो होईल ही गॅरंटी नाही, अशी आहे. परंतु बियाणंच खाऊन टाकल्यावर कुठले वाढतील? आपण वाढवाच करत नाही पैशाचा. काही लोकांना 20,000 30,000 पगार मिळतो, पुरत नाही म्हणतात. हा प्रश्न तुमचा वैयक्तिक आहे ना. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा का दुसरा सांगून उपयोग आहे का? खर्च तुम्ही सुसाट वागवताय, 2-2 मोबाईल, रिचार्ज, सगळं काय लक्झरी जगायचं आणि पैसे कसे पुरतील मग? काटकसर केली पाहिजे मित्रांनो. पहिले लोक खूप काटकसर करायचे. खेड्यापाड्यात बघा, पूर्वी एकच शर्ट राहायचा, 4 जण भाऊ, एक जण एकच शर्ट गावाला घालून जायची, एवढी काटकसर होती. चपलं बोटं नीट वापरत नाही, लोक चालत जायचे. 100 रुपयाची नोट ते मोडायची नाही, पैसे संपून जातात, खर्च होतात म्हणून. तशीच नोट ठेवायची आणि पायी चालत गावाला जायचं. काय लोक काय त्रास घ्यायचे लोक, आणि एवढं कष्ट घेऊन ते लोक 100 वर्ष जगायचे. आता एवढ्या लक्झरी सर्व्हिस असून 50व्या वर्षी 40व्या वर्षी ट्रीटमेंट चालू. मला सांगा, ट्रीटमेंट चालू झाल्यावर काय होतं? शरीर प्रॉब्लेम चालू झाल्यावर ट्रीटमेंट चालू होती ना. ट्रीटमेंट मग प्रॉब्लेम झाल्यावर, जसं एखादी गाडी जुनी झाली, सारखं मेंटेनन्स काढते, किती वर्ष त्या गाडी टिकणार आहे? म्हणजे प्रॉब्लेम चालू झाला म्हणजे गाडी जास्त दिवस चालणार नाही, असा अर्थ होतं ना. पण हे नॅचरल आहे माणूस, ह्याला काय परत विकत आणता येते? गाडी तर विकत तर आणता येते नवीन दुसरी. तर मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ वाढत आहे. तुम्ही बचत करा, LICची पॉलिसी स्ट्रॉंग करा. इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, 1 वर्षानंतर वापरता येतं, लिक्विडिटी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. मोठे लोक कमी मेहनत करून मोठे बनतात आणि मध्यम उत्पन्न गटात आणि कमी उत्पन्न गटात लोक मेहनत भरपूर करतात, पण त्यांचे वाईट दिवस काही बदलत. त्याचं कारण आहे, कारण त्यांच्याकडे पैसा येत राहतो आणि हे आहे ते बी खर्चून टाकतात, कर्ज काढून खर्च करतात. ही इथून सुरुवात होती. आपल्याला मोह आवरत नाही. एखाद्या माणूस एखादी वस्तू घेतली की आपण त्याचं बघून घेतो. मॉलमध्ये असंच घडतं ना, वस्तू म्हणतो तिथे डिस्प्ले लावलेला असतो. लोक 5,000चं खरेदी करायचं असेल तर 10,000चं करून येतात खरेदी. आणि आता तर क्रेडिट कार्ड आहे, तुम्हाला 2 महिन्याचं क्रेडिट कार्ड असतं, कळतच नाही खर्च केल्यानं, पुन्हा मग पैसे देताना पैसेच राहत नाहीत. असं एक चक्र तयार होतं आपल्या आयुष्यामध्ये.
आणि माहिती होऊनसुद्धा आपल्याला ते कंट्रोल होत नाही. जसं दारू पिणारे लोक बघा, पहिले 1 बाटली पितात, 2, 3, 4 आणि पुन्हा ते पार मरायला लागलं तर त्याला कळत नाही. गुटखा गोवा खाणारे लोक, चोरी करणारे लोक, वाईट जी वृत्तीची लोक असतात ना, त्यांना त्याचं काही वाटत नाही. दुसऱ्या चांगल्या माणसाला वाईट वाटतं, हे असं का करतो, ते चांगल्याला वाटतं. जसं आरशामध्ये आपण चेहरा बघितल्यावर दिसतं ना आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते, तसं त्या लोकांना तिचा प्रॉब्लेम दिसत नाही. एक्सपर्ट झाले असतात चुकीच्या गोष्टीमध्ये. बघा, गोंड, अपहरण, खंडणी घेणारे लोक काय चांगले असतात का? त्यांना त्यांच्यासुद्धा भविष्याची काळजी नसते. म्हणजे माणसानं सवय लावून घेतलीत ना चांगली आणि वाईट, त्याच्यावर माणसाचं जीवन घडत असतं, त्याच्यावर इज्जत मिळते आणि पैसा पण मिळतो. चांगल्या डॉक्टरला 2,000 रुपये फीस देतो आपण, नमस्कार करतो, त्याची अपॉइंटमेंट घेतो, त्यांचं नाव सगळीकडे सांगतो, ॲडव्हर्टाईज करतो का नाही आपण, रे डॉक्टर चांगला आहे पण पैसे जास्त घेतो म्हणतो. मग काय लोक म्हणतात घेऊ द्यावं, पण इलाज होते का नाही. शेवटी क्वालिटीला आपण शेवटच्या स्टेजला येतो. लगेच माणूस 2,000च्या डॉक्टरकडे जात नाही. 2,000 फीस असणार आहे. पहिलं 100-200 रुपयाचे जाऊन आजार दुरुस्त होईना झाल्यानंतर त्याच्याकडे जातो. आणि शेवटी पैसा आला ना, आणि मेडिक्लेम असेल तर डायरेक्ट जाऊ शकतो ना आपण. म्हणून ही संकटं जी आहेत ना तुमचे, त्याच्यासाठी कलियुगामध्ये शस्त्र आहे. जसं मी सांगितलं, सीमेवरच्या जवानाला किती तज्ञ असला, तरुण असला, तर त्याला हत्यार नाही दिली तर काय होईल, शत्रू त्याला वार करतील आणि तो माणूस पण जाईल आणि सीमेचं पण रक्षण होणार. तसंच आहे आता. आपण काय करतो, हे शस्त्राचा वापर करत नाही, आपण लढायला जातो आणि हारून जातो. LIC ऑफ इंडियाचं हे एक शस्त्र आहे, सेविंगचं आणि मेडिक्लेमचं स्टार हेल्थ. ही दोन्ही शस्त्र घ्या, तुम्हाला विजय प्राप्त होईल मित्रांनो. आणि स्ट्रॉंग पाहिजे शस्त्र. जसं बंदूक, सीमेवरच्या जवानं बंदूक घेतली आणि ती बंदूक फार मोडकी तोडकी किंवा बिघडलेली असते किंवा जुनी असते, चालेल का? शस्त्र म्हणजे स्ट्रॉंग पाहिजेत, म्हणजे तुमचं जेवढं उत्पन्न आहे तेवढी सिक्युरिटी पाहिजे आणि तेवढं तुम्हाला फायदा पण होतो, प्रॉफिट पण मिळतो ना. जसं घरादाराला आपण खर्च करतो ते पैसे परत मिळतात का? आपण देतो ना वाढवून पैसे, प्रीमियम भरायला वाढवून देतो का नाही? म्हणजे खरी प्रगती आहे मित्रांनो. मला स्वतःला 50,000 रुपये कर्ज दिलं नाही बँक, ती बँक आज इन्सॉल्वंट आहे. रिझर्व्ह बँकेने तिचं लायसन कॅन्सल केलं आहे. मला 50,000 रुपये कर्ज दिलं नाही 2004ला, 20 वर्षापूर्वी. आता मला 50 लाख रुपये लोन मिळते. कसं मिळते? मी LICचा सहारा घेतला. माझ्या 56 पॉलिसी आहेत मित्रांनो. आता मी त्याच्या लाईनमध्ये असून मी एवढ्या का केल्या, म्हणजे फायदा म्हणून केल्या ना. साधी गोष्ट आहे. तर काही लोक काही लोक जे दूषित विचार असतात, तुमच्याकडे आहे म्हणून केलं, मग तुम्ही असंच राहणार का? तुम्ही कधी बदलणार? तुम्ही पण शिका ना 1च्या 2 करायला, 2च्या 3 करायला. काही लोकांचं नेचरच खराब असतं बघा. एखाद्याला आपण चांगलं सांगतो, आपलं इंटेन्शन असतं की त्यांना चांगलं करावं म्हणून आपण चांगलं सांगतो, आपण स्वच्छ मनानं सांगतो, प्रेझेंटेशन आपण स्वच्छ मनानं करतो, परंतु ते दूषित गोष्टीनं ते कॅप्चर करतात ते आणि त्याचं स्पीकिंगमध्ये आणतात, बोलण्यात, आणि ॲक्टिव्हेशन पण करतात आणि कंटिन्यू पण करतात, म्हणून बरबाद होतात ते लोक. काही लोक बघा दुसऱ्याचं बघवत नाही, ते तसेच राहतात, प्रगती करत नाहीत, नेहमी दुसऱ्याचा विचार करणार. आता एखाद्याचं सांगितलं मोठी पॉलिसी आहे, एखाद्या जास्त पॉलिसी आहे म्हणजे की त्यांना काय, त्यांचे पैसे येत असतील, त्यांना काय. असं कोणाला फुकट मिळत नाही मित्रांनो. दुनियात त्याला संघर्ष, मेहनत आहे, अहोरात्र त्रास असतो मित्रांनो. ते घेतलं तर तुम्हाला सवय पण लागेल, तुमचं जीवनाचं कल्याण होईल. आपण दुसऱ्याला जळाऊ विचार करण्यापेक्षा चांगले विचार ठेवले पाहिजे. काय होतं, जे माणसं जळकट विचाराचे असतात, कपटी असतात ना, ते स्वतः बरबाद होतात आणि आतमध्ये शरीरात सगळं घाण भरले असेल ती बाहेर पडते आणि ती लोकांना सांगतात. म्हणून जसं आपलं घर स्वच्छ केलं तर काय होईल, आरोग्याला आपल्याला फायदा होईल ना. तसं आपलं विचार, मन पण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि ते विचार बाहेर पडतात. जसं तुम्हाला आता मी 10-15 मिनिट म्हणत आता 1 तास होतं एवढं सांगते का माझ्या मनात चांगले विचार आहेत आणि ती खरोखर समोरच्याची प्रगती व्हावी असं वाटतं. बघा, चांगलं मार्गदर्शनसुद्धा करणारे लोक आहेत का? बघा, काही शाळा कॉलेजमध्ये असूनसुद्धा ट्युशन लावलं जातं. ट्युशन लावूनसुद्धा लोक म्हणतो का नाही आपण, हे ट्युशन चांगलं नाही, ते ट्युशनचा क्लास चांगला नाही, म्हणजे पैसे घेऊनसुद्धा चांगले सांगणारे लोक आहेत का? आम्ही तर विनामूल्य सांगतो आहे तुम्हाला. आता ऑडिओ व्हिडिओ पाठवतो आम्ही यूट्यूबला वगैरे, आम्ही पैसे घेतो का? तुम्हाला जी मी सल्ला देतो, 1 रुपया तर तुमच्याकडनं घेतला आहे का? काही लोक बघतात ते मला ओळख पण नाही, कोण बघताय कोण नाही बघत. मित्रांनो, एवढं आम्ही, कारण आम्हाला ह्याच्यातनं आनंद मिळतो चांगलं सांगताना. आम्ही तर आमची प्रगती केली आहेच, तुमची आमच्यापेक्षा चांगली व्हावी अशी अपेक्षा आहे. ज्या वेळेस चांगलं लोक कार्य करतात आम्हाला आनंद होतो आणि ज्यावेळेस लोक त्याला झिडकारतात, नको म्हणतात, त्यावेळेस आम्हाला खूप राग होतो, दुःख येतं. कारण आपण एवढं चांगलं सांगतो तर का पटत नाही वाटतं. आणि चांगल्या माणसाच्या सान्निध्यात असले की तुम्हाला चांगले विचार पटणार, तुम्ही चांगलं करणार. परंतु तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादाला लागलात तर तुमची बरबादी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ज्ञान आणि पैसा घेतला अशा लोकांशी आणि पवित्र मनाची लोक जे आहेत ना, आज पवित्र कुणाला म्हणायचं हेच कळत नाही आज. कारण काळ
फार कलियुग आहे, दूषित काळ आहे. तरी पण चांगले लोक असतात, त्यांच्याच संपर्कात आपण नेहमी राहिलं पाहिजे आणि त्यांचं ऐकलं तर आपल्याला नक्की फायदा होईल. तात्पुरता फायदा देणारे लोक नक्की आपल्याला नुकसान होतं नंतर. बघा, काही विद्यार्थ्याला अभ्यास करू वाटत नाही, तात्पुरता आनंद घेण्यासाठी खेळण्यासाठी दिवस इकडं वाया घालवतात आणि नंतर तशीच सवय लागते आणि पुन्हा बेगारी मिस्त्री असे काम करावं लागतं. पुन्हा आयुष्यभर डोळ्याला धारा येतात आणि लोक ह्यांना वेदना होतात, ह्यांना दुःख होतं, लोक हसतात. तसंच असतं मित्रांनो. सत्कार कोणाचा केला जातो? जो यशस्वी झाले त्याचा, ज्याला जास्त मार्क पडले, चांगलं काम केलं त्याचा सत्कार केला जातो ना. म्हणजे चांगलं काम केल्यामुळे त्याचा फायदा पण झाला आणि लोकांनी त्याला इज्जत पण दिली. सत्कार, काही संस्था सत्कार करतात ना चांगल्या लोकांचा. कारण नापास झालेला किंवा समजा अपेक्षी लोकांचा कोणी सत्कार करते का? तसंच आहे. तुम्हाला जर जीवनामध्ये ग्रेट बनायचं असेल, चांगले विचार, चांगलं कर्म हे तुमच्यासोबत येणार आहे. इथंच नाही, तुम्हाला स्वर्गात पण त्याचा फायदा होणार आहे. बघा ना, आता आपल्या इथं आपण जिवंत असताना जे पैसेचं चलन असतं ना रुपयाचं, किंवा काही देशात गेल्यावर डॉलर असतं, वेगळं कन्वर्ट करावं लागतं ना. तसं तुम्ही मेल्यावर जर तुम्हाला सुख, शांती, मोक्ष प्राप्ती पाहिजे असेल तर चांगलं कर्म करा. ऐकू किंवा नाही ऐकू, आपण चांगलं सांगत राहा. म्हणजे तुम्हाला ही कर्माचं जे फळ आहे तुम्हाला मेल्यावर सुद्धा कामा राहील. पण नेहमी चांगलं सांगितलं पाहिजे. दुसऱ्याविषयी वाईट विचार करायचंच नाही. मला सांगा, दुसऱ्याचा कचरा आपल्या घरात आणल्यासारखं होतं. दुसरे काय करणार, आपल्याला काय करेल? जसं आपलं घर साफ करून आपण कचरा गाडीत टाकतो का, दुसऱ्या आपला बी कचरा तसाच ठेवून दुसऱ्याच्या घरातला कचरा किंवा कचरा गाडीतला आपण आपल्या घरात आणून ठेवतो का? पण वेळात म्हणून असंच करतो का? तसंच आहे. बरेच लोक स्वतःही चांगलं करत नाहीत, दुसऱ्यालाही करू देत नाहीत. अशी लोक भरपूर आहेत. बघा ना, आम्ही पॉलिसीची माहिती सांगायला जातो, सगळं सांगितलं जातं. आता आम्ही ग्रुपनं बरेच वेळा सांगत नाही. त्याचं कारण आहे, ग्रुपमध्ये सगळेच चांगली लोक नसतात. 1-2 चांगले असतात, 2-4 खराब असतात. मग काय करतात ते त्याला बिघडवतात. जसं मी नेहमी उदाहरण सांगतो, समजा 20 कांदे आहेत, 1 कांदा खराब झाला आहे, तर 19 कांदे चांगले आहेत. मेजॉरिटी चांगली आहे 19ची, परंतु 19 कांदे एका कांद्याला रिपेअर करू शकत नाही. 1 कांदा सगळ्याला नासवल. तसंच आहे मित्रांनो, आज ह्या कलियुगामध्ये असंच चाललेलं आहे. थोडे खराब लोक आहेत तर ते सगळ्याला खराब करतात. LICची पॉलिसी एखादा माणूस करत असेल, त्याला महत्त्व कळालं असेल, त्याला वाटलं चांगलं, तर दुसरा येतो म्हणतो SIP कर, म्युच्युअल फंडमध्ये टाक, काय उपयोग आहे? त्यांनी केलेलं नसतं ना. म्हणजे स्वतःच्या घराची आग लावली असते, वाटोळं केलं असते आणि दुसऱ्याचं करायला निघालं असतं. आणि हा पण काही व्यक्ती त्याचं लगेच ऐकतात. असे भरपूर लोक आहेत. अज्ञानी लोकांचा सल्ला घेणारे भरपूर लोक आहेत. जसं मी म्हणतो ना, एखाद्या मुलांचं लग्न, मुलींचं लग्न असतं, तीच काढलेली तारीख, टायमिंग असतो आणि त्या टायमाला लग्नच लागत नाही. म्हणजे सगळं करतो ते आपण खोटंच असा अर्थ होतो ना. प्लॅनिंग पाहिजे मित्रांनो. जसं पावसाळ्यात धरणाची दारं अडवली, पाणी साठवलं तर उन्हाळा आणि हिवाळा प्यायला मिळणार. तसंच आहे, पैसे ठेवले तर तुम्हाला मिळतील. आणि पैसे ठेवतात कुठं? म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन. हे वाईट नाही, परंतु ही लाईफ टाईम तुम्हाला सपोर्ट देणार नाही. हे टेम्पररी इन्व्हेस्टमेंट आहे. जसं चलतीवर आपण प्रवासात वडापाव खातो ना, तात्पुरतं खूप भूक लागल्यानंतर काहीतरी पितो आपण, पाणी पितो, ड्रिंक समजा घेतो, काही कोको कोला काही पण आपण घेतो ना, लिंबू शरबत घेतो. तसंच आहे, ते टेम्पररी आहे. टेम्पररी कुठलाच मला सांग, म्युच्युअल फंड असो, SIP असो, घर, जागा, जमीन असो, आपण कधी पण विकू शकतो ना. आणि आपल्याला प्रॉब्लेम आला तर योग्य किमतीला पण विकत नाही, म्हणजे अजून अडचण. तसं अडचणीत जाऊ नका मित्रांनो. आपलं लाईफ टाईम प्लॅनिंग आहे, सरकारची संस्था आहे, आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे. आज सरकारची पॉलिसी आहे मित्रांनो. बाहेर टाटा, बिर्ला, बजाजचे आहेत ना. मग त्यांनी काय, मला सांगा, टाटाने जी गाडी काढली ती गोरगरिबासाठी बसण्यासाठी काढली आहे का? बिझनेस आहे ना त्यांचा. ही सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. कितीतरी बँका येतात ना, मग सरकारची परवानगी घेऊनच येतात ना. आता मला सांगा मित्रांनो, दारू, गुटखा, गोवा विकला जातो, परवानगी का मिळते? पण खायचं का नाही खायचं आपल्या हातात आहे ना. शेवटी एवढ्या प्रायव्हेट कंपन्यांच्या पॉलिसी आहेत, कुठली करायची आपल्या हातात आहे ना. कोण सांगते म्हणून ऐकत नाही, ते तज्ज्ञ माणसाचा सल्ला घ्या ना. मी फुकट मिळतो ना. तसं एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरकडे जायचं असेल तुम्हाला फीस जास्त भरावं लागते, तिचं अपॉइंटमेंट घ्यावं लागते. आम्ही तुम्हाला सांगतो ना, आम्ही तुमच्याकडे येतो ना, मग तुम्ही रिजेक्ट करताय आम्हाला. आणि पुन्हा प्रॉब्लेम आल्यानंतर मग तुमच्या लक्षात येते त्या माणसाचं आपण ऐकलं नाही, असं बरेच लोक म्हणतात ना. आमचा अनुभव सांगतो, पॉलिसी संपल्यावर वाटते त्यांना मोठी काढली असती तर, संपल्यावर. आणि पॉलिसी काढताना मोठी काढा म्हणलं तर नाही काढत. म्हणजे आपण वेळ येईल तसं बदलतो, असं बदलून चालत नाही मित्रांनो. सत्याला सत्यच म्हणलं पाहिजे, सत्य प्लॅनिंग केलं पाहिजे. आज जरी त्रास झाला तर तुम्हाला उद्या नक्की चांगले दिवस येतील, आम्ही पेपरवर लिहून देतो. आज आता ताबडतोब फोन करा, माहिती घ्या, उशीर करू नका. आपण घराला कुलूप लावलं, बघू 2 दिवसांनी लावू म्हणतो का? किंवा तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, 5 लाख रुपये तुम्हाला घेऊन जावा म्हणत, तुम्ही म्हणताल का 2 महिन्यात येतो,
1 महिन्यानंतर येतो. तसं 5 लाखाचा बॉन्ड देतो ना आम्ही. मला सांगा 2,000 भरले की 10 लाखाचा पेपर देतो लिहून. मग तुम्हाला 2,000 रुपये ठेवायला नको वाटतात आणि 10,000 रुपये कमी दिसतात तुम्हाला. ही आपली दृष्टीच कशी आहे बघा. चुकीचं ऐकायची, चुकीचं बघायची आणि चुकीचं करायची आणि त्याचीच परिणती होती वाईट त्रासामध्ये आणि अख्खं कुटुंब सफर होतं. बरेच कुटुंब सफर झाले की समाज सफर होतो, देश सफर होतं, राज्य सफर होतं. म्हणून तर श्रीमंत गरीब देश का म्हणला जातो? कारण काउंटिंग ही सगळ्याचं मेजॉरिटी बघून केलं. जसं आपण सरासरी काढतो ना, एका विषयात 60% मार्क, एका 70%, एका 80%, ॲव्हरेज काढतो ना, तसं ॲव्हरेज काढलं जातं. आता भारतामध्ये सुद्धा किती करोडोपती श्रीमंत लोक आहेत, म्हणून काय सगळे आहेत का? हे जे सगळं असतं ना, ॲव्हरेज जे काढलं जातं ते सगळ्यावर काढलं जातं आणि त्याच्यावर देशाची ताकद ठरते. म्हणून मित्रांनो, चांगल्या गोष्टी करा. सत्याचा विजय होतोच. हे बऱ्याच लोकांना त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यामुळे ते लोक फसतात. सत्य बाजूनं चला आज ना उद्या आणि कोणाचं ऐकू नका. सांगण्यात तुम्हाला भरपूर मिळणार आहेत. भरपूर मार्केटमध्ये दारू मिळतं, गुटखा, गोवा, तुम्हाला सगळं पाणी मिळतं, विष मिळतं. तुम्ही कुठलं घ्यायचं तुम्ही ठरवा ना. दुकानं सगळीच आहेत ना. आपण जातो ती चुकीच्या गोष्टी. काय लोक म्हणतात पतपेढ्यावर परवानगी कशी दिली, फसतो आपण. आपल्याला लालच आहे ती म्हणत नाही आपण. आता टोरेसमध्ये एवढे जे लोक बुडाले ना, चांगले शिकलेले डॉक्टर, इंजिनियर, वकीलसुद्धा फसले, ते उच्च शिक्षितसुद्धा. आपली बाजू आपण झाकतून दुसऱ्याची उघडी करतो. ते म्हणतात सरकारनंच परवानगी कशी दिली, सरकारलाच कळत नाही. सरकार तुमच्या प्रत्येक रोजच्या गोष्टीकडे लक्ष ठेवल का? सरकारला वेळ आहे का? आता बघा, पेन्शन सरकारनं बंद केलं तरी उलटं चर्चा करतात. अहो सरकार, मला तुमच्या आयुष्याची काळजी नाही तर सरकार कुठवर बघणार तुम्हाला? सरकारनं काय बघायचं? म्हणजे चुका आपण करायच्या, आपल्या झाकून ठेवायची चुका आणि दुसऱ्याच्या चुका आपण कोर्टात पण. आता केस जी भांडणं होतात, ॲक्सिडेंट होतात, बरेच केसेस असतात ना कोर्टात, तेच चालतं ना. खोटे नाटे साक्षी पुरावे इकडून वकिलाला जास्त फीस दिली की वकील प्रयत्न करून आपल्यासारखा निकाल लावतो. हे असंच आहे. पण कर्माचं तसं नाही मित्रांनो. कर्मात तुम्हाला फेरफार करताच येत नाही. कर्म ही तुम्हाला भोगावंच लागेल. त्यासाठी चांगलंच करा. कशाला वाईट करायची? सवयच लावून घ्यायची ना. चांगल्या गोष्टी सवय लावली तर काय होईल? फायदाच होईल, नुकसान होणार नाही. म्हणून लगेच फोन करा मित्रांनो. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.